गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. सगळ्यांना ज्या वेळेस ते व्हिडिओ बघतायत त्यांना वो टाइम मुबारक. तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया पुढचा टॉपिक, जो की 11चा चॅप्टर आहे. थोडा कमी इम्पॉर्टंट आहे, पण यातनं पण छोटे छोटे क्वेश्चन येतात, त्यामुळे यातले छोटे छोटे पॉइंट्स आपण सगळे डिस्कस करूया. आणि त्या टॉपिकचं नाव आज मी तुम्हाला घेणार आहे. तो टॉपिक आहे, दॅट टॉपिक इज व्हेरी व्हेरी सिम्पल अँड द टॉपिक इज थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. 1 ते 2 क्वेश्चन दरवर्षी या चॅप्टर मधून येतात. आणि काय असते, कसं असते, शॉर्ट मध्ये आपण या टॉपिकला कव्हर करूया. छोटे छोटे फॉर्म्युले घेऊया, छोट्या छोट्या गोष्टी ते क्लिअर करूया, आणि लास्ट मध्ये मी तुम्हाला याचे काय घेणार, काही पीवायक्यू घेणार. तो चलिए शुरू करते. तो पहिलाच गोष्ट या टॉपिक मध्ये आपण स्टार्ट करूया की जसं नाव आहे टेम्परेचर स्केल्स. मित्रांनो, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की तुम्ही टेम्परेचर मेजर करता. तुम्हाला ताप आली, तुमचा बॉडी गरम झाली, तर तुम्ही बेसिकली टेम्परेचर मेजर करण्यासाठी तो काय युज करता रे, स्केल युज करता. तुम्ही काय करता, बेसिकली स्केल घेता आणि स्केल या जिभेखाली ठेवता आणि त्या स्केलचे तुम्ही काय मेजर करता, तिथे जे काही रिडिंग आहे ते रिडिंग मेजर करताना तुम्हाला मला एवढा ताप आला, मला हे झालं ते झालं, राईट. तर बेसिकली त्यालाच आपण काय म्हणतो, टेम्परेचर स्केल्स. देयर आर 3 टाइप्स ऑफ टेम्परेचर स्केल्स. बेसिकली पहिली टेम्परेचर स्केल कुठली आहे, ह्याला म्हणायचं केल्विन स्केल, ह्याला म्हणायचं सेल्सियस स्केल आणि ह्याला म्हणायचं फॅरनाइट स्केल. तिन्ही स्केल सेम काम करतात. तिन्ही स्केल आपल्याला काय दाखवणार मित्रांनो, तिन्ही स्केल आपल्याला सिंपल पैकी एक गोष्ट दाखवणार आणि त्या गोष्टीचं नाव, एकच मिनिट मित्रांनो, तेरा भी ओके. तो तिन्ही स्केल एकच काम करणार की ते आपल्याला काय दाखवणार मित्रांनो, टेम्परेचर दाखवणार. तर ह्या केसमध्ये आपल्याला जास्त टाइम पास नाही करायचं, आपल्याला चेक करायचं की 3 स्केल काय आहेत आणि 3 स्केल मधलं त्या 3 स्केल मध्ये रिलेशनशिप काय हे तुम्हाला बघायचं. हाऊ टू कन्वर्ट वन स्केल टू अनदर स्केल, दुसऱ्या स्केल टू तिसरी स्केल, और जर आपण स्वतः एक स्केल क्रिएट केली तर त्या स्केलला कसं कन्वर्ट करायचं, राईट. तो सगळ्यात पहिल्यांदा स्केल तुम्हाला दिसते मित्रांनो, ती आहे केल्विन स्केल. दुसरी स्केल जी दिसते ती डिग्री सेल्सियस स्केल, आणि तिसरी स्केल जी तुम्हाला दिसते मित्रांनो ती कुठली आहे, फॅरनहाइट स्केल. एकदम क्लिअर आहे. तर आता बघा डिग्री ऍब्सोल्यूट 0 म्हणजे हे टेम्परेचर असते ते किती सांगा, 0 केल्विनला असते, राईट. मग याचा ऍब्सोल्यूट 0 केल्विन, याचा ऍब्सोल्यूट 0 किती असतो, -273.15, आणि याचा ऍब्सोल्यूट 0 काय असतो, -4.967. तर क्वेश्चन पडला असेल की व्हॉट एक्झॅक्टली ऍब्सोल्यूट 0. ऍब्सोल्यूट 0 म्हणजे असं टेम्परेचर मित्रांनो की दुनियामध्ये सगळ्यात मिनिमम टेम्परेचर कुठलं येत असेल तर ते किती येते मित्रांनो, 0 केल्विन. समज में आया की नाही. तो 0 केल्विनला जर मला डिग्री सेल्सियस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला किती लिहू शकतो मी, -273.15. त्याच 0 केल्विनला जर मला फॅरनहाइट मध्ये लिहायचं असेल तर काय येणार, -459.67. कळलं की नाही. परत एक हायेस्ट पॉईंट जातो स्टीम पॉईंट. तो स्टीम पॉईंट काय असतो मित्रांनो, असा पॉईंट जर त्या सेल्सियस स्केलला तुम्ही वॉटर मध्ये ठेवला आणि वॉटरच्या स्टीम क्रिएट झाल्या तर त्या स्टीमचं टेम्परेचर किती असतं. आय होप आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या स्टीमचं टेम्परेचर किती असतं मित्रांनो, 100 डिग्री सेल्सियस, राईट. म्हणजे हे किती असणार, 100 डिग्री सेल्सियस असेल तर त्याला करस्पॉन्डिंग केल्विन मध्ये किती आलं रे, 373.15, आणि त्यालाच करस्पॉन्डिंग फॅरनहाइट मध्ये किती आलं, 212. कळलं की नाही कळलं. मग हे तुम्हाला रट्टा मारायचंय का, हे असंच आलंय का, देर इज सम फॉर्म्युला टू कन्वर्ट डिग्री सेल्सियस इंटू फॅरनहाइट और फॅरनहाइट टू केल्विन. येस मित्रांनो, देर इज फॉर्म्युला आहे आणि तेच फॉर्म्युला आपल्याला बघायचं की कुठलाही स्केल कशामध्ये कसं कन्वर्ट करायचं. एकदम क्लिअर आहे. तो ह्या फॉर्म्युलाचं अतिशय सुंदर नाव आहे. त्या फॉर्म्युला आपण काय म्हणू मित्रांनो, एक बाफ फॉर्म्युला. तर आपण काय म्हणू, बाफ. हा फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला तर कुठल्याही स्केलला तुम्ही कशामध्ये पण कन्वर्ट करू शकता, काहीच घाबरायची गरज नाही. तो बाफ फॉर्म्युला बघा, लय सोपा आहे बघा. कुठल्याही 2 स्केल कन्वर्ट करायला, रीडिंग मायनस, नीट लक्ष द्या, रीडिंग मायनस इथं आपण काय लिहू शकतो, आईस पॉइंट अपॉन, नीट लक्ष द्या, स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट. काय काय म्हणलं सांगा मित्रांनो, रीडिंग मायनस आईस पॉइंट अपॉन स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट, आणि दिस शुड बी इक्वल्स टू रीडिंग मायनस आईस पॉइंट अपॉन, नीट लक्षात काय घाबरायची गरज नाही, स्टीम पॉइंट मायनस काय म्हणलं रे, आईस पॉइंट.
SP IP स्टीम पॉइंट आईस पॉइंट. एकदम क्लिअर. स्टीम पॉइंट म्हणजे स्टीमला ठेवल्यानंतर, आईस पॉइंट म्हणजे आईस मध्ये ठेवल्यानंतर. ठीक आहे मित्रांनो. आता बघा जस्ट इमॅजिन की आपल्याला काय कन्वर्ट करायचं, दोन गोष्टीला कन्वर्ट करायचं. पहिली गोष्ट बघा मी काय करतो, डिग्री सेल्सिअस टू कशामध्ये कन्वर्ट करतो, फॅरनहाइट मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. बघा आता बाफ फॉर्म्युला वापरायचा कशामध्ये, डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाइट. एका साईडला डिग्री सेल्सिअस येणार, एका साईडला फॅरनहाइट येणार. ठीक आहे. चला डिग्री सेल्सिअसची रिडिंग मी काय घेतो, C. आईस पॉइंट म्हणलं, आईस पॉइंट या डिग्री सेल्सिअसचा आईस पॉइंट बघा बरं, इथं डिग्री सेल्सिअसचा आईस पॉइंट किती आहे, 0.01. बेसिकली आपण काय घेऊ, 0. नीट लक्ष द्या. डिग्री सेल्सिअसचा स्टीम पॉइंट किती आहे मित्रांनो, स्टीम पॉइंट बघा बरं, स्टीम किती आहे 100 ला, म्हणजे काय लिहू शकतो 100 मायनस परत इथे किती आहे 0. आता या साईडला चला परत रिडिंग मायनस फॅरनहाइटची रिडिंग काय घ्यायची, F. आता बघा फॅरनहाइटचा आईस पॉइंट हे तुम्हाला पाठ करायचं. फॅरनहाइटचा आईस पॉइंट जो असतो तो बघा, आईस पॉइंट फॅरनहाइट आईस पॉइंट किती आहे 32. येस, म्हणजे इथे काय घेणार मित्रांनो 32. फॅरनहाइटचा स्टीम पॉइंट बघा इथे फॅरनहाइटचा स्टीम पॉइंट किती आहे 212. हे पाठ करायचं. तर 212 माइनस किती आहे मित्रांनो 32. कळलं की नाही. मग इसको बहुत सारा सॉल्व किया तो फाइनल आंसर काय बघा, C इज इक्वल तिकडे येऊन जा, इकडे येऊन जा 5/9. पुढे काय येते मित्रांनो F मायनस 32. आणि हा फॉर्म्युला तुला काय करायचं दादा, पाठ करायचं. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर्म्युला. कुठलाही स्केल कशामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे पाठ कर, नाही तर तू काय पाठ कर, बाफ फॉर्म्युला. कुठला, रिडिंग मायनस आईस पॉइंट आपण खाली स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट हा नेहमी कसा असतो मित्रांनो, कॉन्स्टंट. आणि याच्यावर एक फॉर्म्युला दॅट C इक्वल्स टू काय करायचं 5/9 F मायनस 32. आणि याला बिलकुल तेरे को क्या करने का है, रट्टा मारने का, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. राईट. मग तुम्हाला क्वेश्चन पडला असेल सर डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाइट आहे, तसंच आम्हाला डिग्री सेल्सिअस टू केल्विन पण करून दाखवा. आणि हेच जर केलं, हेच जर गोष्टी केल्या तर डिग्री सेल्सिअस टू केल्विन कसं आहे बघा. ओके. तर ह्याच्याच बेसिकली पुढचं मी कन्वर्जन तुम्हाला सांगते, कुठल्या स्केलला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं. आणि पुढली कन्वर्जन आपण काय बघू मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. राईट. जर मी कशाला कन्वर्ट केलं, डिग्री सेल्सिअस टू केल्विन कन्वर्ट केलं, केल्विन, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. डिग्री सेल्सिअस टू केल्विन नेहमी काय येते बघा, C इज इक्वल्स टू डिग्री सेल्सिअस आहे, डिग्री सेल्सिअस. एकदम क्लिअर. ओके. तो C इक्वल्स टू काय असते बघा, नीट लक्ष द्या. K म्हणू आपण, K इक्वल्स टू C प्लस 273. त्यामुळे जे काही C ची व्हॅल्यू असणार त्या 273 ऍड केलं तुम्हाला केल्विन भेटणार, हे माहिती आहे. दुसरं लक्षात ठेवा, चेंज इन केल्विन आणि चेंज इन डिग्री सेल्सिअस नेहमी कसा असतो रे, सेम. म्हणजे काय म्हणलं, चेंज दिला तुम्हाला 10 डिग्री सेल्सिअसचा, तर तोच चेंज तुम्ही काय लिहू शकता मित्र, 10 केल्विनचा. हे डोक्यात तुम्ही ठेवा. असं नाही की 10 डिग्री सेल्सिअसचा चेंज दिला मग केल्विन मध्ये 10 प्लस 273 होणार नाही. चेंज दोघांमध्ये कसा असतो, सेम असतो. इथपर्यंत तुम्हाला कळलं. अशा प्रकारे तुम्ही कुठल्या पण गोष्टीला कशामध्ये पण कन्वर्ट करू शकता, यात काय टेन्शन नाही. येस. तो ह्या स्केलमध्ये एक अजून एक गोष्ट येते, त्या गोष्टीचं नाव आहे, नीट लक्ष द्या, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. याच्यामध्ये कधी विचारलं नाही, फक्त लक्षात ठेवा थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. लक्ष द्या. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय, टेम्परेचर मेजर करण्यासाठी ज्या प्रॉपर्टीचा आपण यूज केला त्याला आपण म्हणतो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. आपण जर काय घेतलं, आपलं हे घेतलं थर्मोमीटर, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जर टेम्परेचर मेजर करायचं किंवा टेम्परेचर आलंय हे आपल्याला कसं कळतं की त्यामधलं लिक्विड जर वर गेलं, लिक्विड वर गेल्यानंतर त्याची जी लेंथ आहे आपण मेजर करतो आणि त्याच्यावर आपण काय ठरवतो, टेम्परेचर. म्हणजे त्या केसमध्ये थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी कुठली झाली, लेंथ झाली. तो इट कॅन बी एनिथिंग. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी कॅन बी प्रेशर, येस. द थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी कॅन बी रेजिस्टन्स, येस. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी कॅन बी व्हॉल्यूम, इट कॅन बी एनिथिंग, डिपेंड्स ऑन द ऍप्लिकेशन किंवा डिपेंड्स ऑन की तुम्ही कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज करताय. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. ओके. आता नीट बघा याचा फॉर्म्युला काय वापरायचा. लेट से तुझी थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी जी आहे, नीट बघा आता बघा तेच वापरायचं. आधी काय घ्यायचं बघा, नीट लक्ष द्या कसं यूज करायचं. समजा बाफ फॉर्म्युला वापरला, इथे लिहायचं, नीट लक्ष द्या. रिडिंग म्हणजे डिग्री सेल्सिअस मधली रिडिंग, ऑल गुड. तिला लिहायचं -100, ऑल गुड. आणि खाली लिहायचं, सॉरी मायनस इथं, आय एम सॉरी, राईट. इथं 100 नाही ना, ब्रश नो ब्रश नहीं पाला अपने को, गाँव चाहिए क्लीन चाहिए. ओयो. ओके ठीक आहे मित्रांनो, काही टेन्शन नाही. पेन. ओके. तर आता मी तुम्हाला काय सांगणार होतो मित्रांनो, इथे थर्मोमॅट्रिक प्रॉपर्टी. थर्मोमॅट्रिक प्रॉपर्टी हे काय असतात आपण बघूया. मी काय म्हटलं, थर्मोमॅट्रिक प्रॉपर्टी डिफरंट असतात. एक तर थर्मोमॅट्रिक प्रॉपर्टी काय असू शकते, प्रेशर असू शकते,
दुसरी कुठली असू शकते, व्हॉल्यूम असू शकते, तिसरी कुठली असू शकते मित्रांनो, रेझिस्टन्स असू शकते. देयर आर सो मेनी थिंग्स यातलं कुठलं तुम्ही वापरू शकता. मग याचा यूज कसा करायचा, लेट से आपली थर्मल प्रॉपर्टी किती आहे, एक्स आहे. ठीक आहे, बघा फॉर्म्युला काय करायचं बघा, रीडिंग डिग्री सेल्सिअस मध्ये मायनस आईस पॉइंट अपॉन खाली काय करायचं, स्टीम पॉइंट मायनस काय करायचं, आईस पॉइंट. इथपर्यंत तुम्हाला कळलं, हे तसंच ठेवायचं. आता दुसरं बघा, नीट लक्ष द्या. व्हॅल्यू ऑफ एक्स ऍट ए टेम्परेचर टी, ओके, मायनस व्हॅल्यू ऑफ एक्स ऍट 0 डिग्री सेल्सिअस अपॉन व्हॅल्यू ऑफ एक्स at 100 degree Celsius minus value of x परत किती असणार, 0 degree Celsius. And x can be anything. X can be pressure, x can be volume, x can be resistance or any other thing. X can be length also, right? म्हणजे काय असणार, टेम्परेचर मायनस 0. याला कधी कधी कुठल्या कुठल्या असं म्हणतात, टेम्परेचर मायनस 0 अपॉन 100 मायनस 0 इज इक्वल्स टू काय असणार, टेम्परेचर व्हॅल्यू ऑफ एक्स ऍट दॅट टेम्परेचर 0, व्हॅल्यू ऑफ एक्स ऍट 0 कळतंय, 100 व्हॅल्यू ऑफ एक्स ऍट 100 मायनसला मायनस 0 व्हॅल्यू ऑफ एक्स ऍट काय घेणार मित्रांनो, 0. आणि अशा प्रकारे तुम्ही थर्मोमॅट्रिक प्रॉपर्टीचा क्वेश्चन आला तर हे सॉल्व्ह करू शकता, राईट. तर 2-3 गोष्टी कळल्या. देयर आर 3 टाइप्स ऑफ स्केल, सगळ्यांचा स्टीम पॉईंट, सगळ्यांचा आईस पॉईंट, सगळ्यांचा 0 पॉईंट तुला माहिती आहे, बाफ फॉर्म्युला तुला माहिती आहे, आणि बेसिक फॉर्म्युला काय, C इज इक्वल्स टू काय म्हणलं 5/9 F मायनस 32. सो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कशाबद्दल मित्रांनो सांगा बरं रे, टेम्परेचर स्केल बद्दल. तर मित्रांनो आता पुढे जाऊया, आपण पुढच्या एका सिंपल कन्सेप्ट कडे जाऊया. त्या कन्सेप्टचं नाव आहे, सोपं गोष्ट आहे, आणि त्या कन्सेप्टचं नाव तुमच्याकडे मी देत आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे थर्मल एक्सपान्शन. ओके, थर्मल एक्सपान्शनचं नाव तुम्ही ऐकलं का मित्रांनो, ऐकलं जरी नसेल तर थर्मल एक्सपान्शन इट्स व्हेरी सिंपल कन्सेप्ट. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो थर्मल एक्सपान्शन काय असतं, की कुठल्या ऑब्जेक्टला जर तुम्ही हिट केलं, कुठल्या ऑब्जेक्टला हिट केलं त्याचं काय होतं, एक्सपान्शन होतं. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. कुठल्या ऑब्जेक्टला मी काय केलं, हिट केलं तर त्याचं एक्सपान्शन होतं. मग हा ऑब्जेक्ट आहे, ह्याला जर हिट केलं तर याची लेंथ वाढणार, बरोबर, तर त्याला म्हणायचं लिनियर एक्सपान्शन. ह्याच ऑब्जेक्टला जर मी हिट केलं तर याचा एरिया वाढणार, त्याला म्हणायचं एरियल एक्सपान्शन. आणि याच ऑब्जेक्टला मी हिट केलं त्याचं व्हॉल्यूम वाढणार, तर त्याला म्हणायचं व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. एकदम क्लिअर आहे. म्हणजे मित्रांनो बघा, हिट केल्यानंतर याची लेंथ वाढली तर याला काय म्हणायचं, लिनियर एक्सपान्शन. हिट केल्यानंतर याचा एरिया वाढला तर त्याला काय म्हणायचं, एरियल एक्सपान्शन. आणि हिट केल्यानंतर याचं व्हॉल्यूम वाढलं तर त्याला काय म्हणायचं, व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. एकदम क्लिअर आहे. तर बेसिकली 2-3 गोष्टी थेअरीमध्ये याला विचारतात. जर थर्मल एक्सपान्शन मध्ये नीट लक्ष द्या, डायमेन्शन चेंज होतात. डायमेन्शन काय होतात, चेंज. कशामुळे चेंज होतात मित्रांनो, फक्त लक्षात द्या, डायमेन्शन ड्यू टू काय असतात, थर्मल एनर्जी. आणि एक इम्पॉर्टंट एमसीक्यू याच्यामध्ये विचारतात, एक सिंपल हे लक्षात द्या, काय म्हणतात त्याला, पोटेन्शियल एनर्जी कर्व इज एसिमेट्रिक. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जी कर्व इज कसा असतो रे, एसिमेट्रिक. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये काय होतं, थर्मल एक्सपान्शन होतं. या 2 पॉईंट तुम्ही ऍब्सोल्यूट लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये काही घाबरायचं नाही. आणि कधी कधी विचारलं पोटेन्शियल एनर्जी कर्व कशी दिसते, तर ही पोटेन्शियल एनर्जी कर्व यू कॅन राईट लाईक दिस, ही अशी असते आणि ही अशी असते. कळलं की नाही, सिमेट्रिक नाही. ही का सिमेट्रिक नाही, बिकॉज ह्या साईडला कमी आहे आणि या साईडला जास्त आहे. आणि हे जे काही जास्त आहे ते तुमचं काय थर्मल एक्सपान्शन आहे. पण एवढं मध्ये करायची गरज नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि पुढचा पॉईंट एक लक्षात ठेवा, थर्मल एक्सपान्शन इज लाईक फोटोग्राफिक इफेक्ट. थर्मल एक्सपान्शन इज लाईक फोटोग्राफिक इफेक्ट. सर याचा मिनिंग काय, म्हणजे बेसिकली आपण फोटो काढला कुठल्याही छोट्या ऑब्जेक्टचा आणि त्याला जर मोठं केलं तर त्या ऑब्जेक्टचे सगळे डायमेन्शन काय होणार मित्रांनो, वाढणार. कळतंय का, एक फोटो काढला, एक छोटा होल आहे, म्हणजे एक प्लेट आहे अशी, आणि प्लेटमध्ये एक होल आहे. एकदम क्लिअर. जर मी ह्याचं टेम्परेचर वाढवलं तर तुम्हाला नॅचरली काय वाटेल, की टेम्परेचर वाढल्यानंतर हे सगळं मोठं होणार पण होल काय होणार, छोटं होणार. पण तसं नाही मित्रांनो. जर याला मी हिट केलं तर फोटोग्राफिक म्हणजे झूम केल्यासारखं करा. झूम केल्यानंतर हे पण झूम होणार आणि हे पण काय होणार, झूम होणार. म्हणजे त्याची पण साईज काय होणार, वाढणार. त्यामुळे थर्मल एक्सपान्शन नंतर हे असं होणार आणि ह्याचा पण डायमीटर काय होणार मित्रांनो, वाढणार किंवा याची रेडियस वाढणार. हे डोक्यात तुम्ही ठेवा. तुम्हाला असं वाटू शकतं की हिट केल्यानंतर त्यातला जो सर्कल आहे त्या सर्कलची रेडियस कमी होणार, पण नो, त्याची सर्कलची रेडियस काय होते मित्रांनो, वाढते. एकदम क्लिअर आहे थर्मल. तर पुढे आपण बघूया मित्रांनो या थर्मल एक्सपान्शनचे काही सिंपल फॉर्म्युले. त्यात सोपा आहे बघा. थर्मल एक्सपान्शनचे मी काय म्हणलं 3 टाइप असतात. 3 टाइप कुठले सांगा बरं. पहिला टाइप आहे का, लय सोपा आहे. यातला फर्स्ट टाइप आहे, आता लक्षात ठेवायचं, इथून सिंपल दिसते सगळ्यांना. मी कलर चेंज करतो मित्रांनो, जे की दिसेल तुम्हाला. ओके, यातला पहिला टाइप आहे लिनियर एक्सपान्शन. फॉर्म्युले पाठ करायचे, लिनियर एक्सपान्शन. दुसरा टाइप आहे एरियल एक्सपान्शन, एरिया वाढतो. आणि तिसरा टाइप आहे व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. फक्त फॉर्म्युला पाठ करायचा.
तिसरा आहे व्हॉल्युमेट्रिक. ओके, आता बघा तिघांचे मी फॉर्म्युला सांगतो. पहिला फॉर्म्युला लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय ते बघा दादा, एकदम क्लिअर. इथं आपलं काम आलेलं, आपलं काम काय आलेलं, आता आपल्याला काय करायचं, अबकी बार रट्टा मार, बिलकुल रट्टा मारायचा घाबरायचं नाही. बघा लिनियर एक्सपान्शन मध्ये काय लिहितो बघा, चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू एल अल्फा डेल्टा टी. मास्टर व्हॉट इज अल्फा सांगतो थांब. और फायनल लेंथ दॅट इज एल डॅश इज इक्वल्स टू एल इंटू 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा टी. हे काय हवं मी सांगतो. इथे गोष्ट आली, एल डॅश म्हणजे फायनल लेंथ. फॉर्म्युला लक्षात ठेव, बिलकुल रट्टा मारायचं काय कसं करायचं मी तुला क्वेश्चन मध्ये सांगतो, घाबरू नको. राईट, तर पुढे येतो मित्रांनो अल्फा. अल्फाला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, आणि याचं जे युनिट असते ते असते पर डिग्री सेल्सिअस. एकदम क्लिअर, बस एवढंच तू लक्षात ठेव, बाकी काय नाही. मग तसंच इकडे विचार कर मित्रांनो नीट. एरियल साठी काय असणार बघा बरं, इथे चेंज इन लेंथ आहे, तर एरियल मध्ये काय असणार, चेंज इन एरिया असणार. ओके, इथे लेंथ आहे तर इथं काय असणार, एरिया असणार. वेल नाईस. इकडे अल्फा आहे, तिकडे काय असणार बीटा, आणि इथं काय असणार डेल्टा टी. हा फॉर्म्युला तू ऍब्सोल्युटली लक्षात ठेव. मग हे जर तुला कपात गेला असेल तर हे तुला कळणार दादा. कसं कळणार मला सांग बरं. जर इथे एल डॅश आहे तर माझी दीदी मला सांगणार याच्या ठिकाणी काय येणार, ए डॅश येणार. व्हेरी व्हेरी नाईस. इथे एल आहे तर इथं काय येणार, ए येणार, आणि इथं काय येणार मित्रांनो 1 प्लस बीटा डेल्टा टी. एकदम ऍब्सोल्युटली क्लिअर आहे का. येस. आणि इथं जो बीटा असणार, आता डोक्यामध्ये तुझ्या लगेच आला असेल दॅट बीटा इज, मला बोल पटकन, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. नाही रे दादा, कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. समजतंय बाबू. येस. आता पुढे जाऊया मित्रांनो. थर्ड इज कोइफिशियंट ऑफ सांगा रे व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. आता मला सांगा या व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शनला काहीच सांगायची गरज नाही, तुम्हाला लगेच सांगणार. इथं डेल्टा ए लिहिला तर तुझ्या माहिती आहे तुझ्या मनामध्ये काय काय येते. तुझ्या मनामध्ये असं येते की सर इथं डेल्टा व्ही लिहा, लिहितो. सर इथं व्हॉल्यूम लिहा, सर इथं गामा लिहा, आणि इथं काय लिहा डेल्टा टी. व्हेरी व्हेरी नाईस. सर इथे लिहा व्ही डॅश, सर इथे लिहा व्ही, इथे लिहा 1 प्लस, इथं काय लिहा मित्रांनो गॅमा डेल्टा टी. एकदम क्लिअर आहे. आणि लास्टच्या प्रकारमध्ये व्हॉट इज दिस गॅमा, दिस गॅमा इज नथिंग बट, बोला पटकन, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. एकदम क्लिअर आहे. हे तिन्ही फॉर्म्युले मित्रांनो तुला अबकी बार रट्टा मार, म्हणजे असं यायचं, असं याच्या पाया पडायच्या, म्हणायचं की देवा हे सगळं माझ्या डोक्यात जाऊ दे, आणि डोक्यात गेलंच पाहिजे मित्रांनो. हे नाही लक्षात केलं तर यातला एकही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह नाही करणार. त्यामुळे याचं काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट काढा, वाटल्यास नोटबुक मध्ये लिहा, मोबाईल मध्ये सेव्ह करा, काहीही करा, पण हे रिव्हिजन साठी तुम्हाला खूप गरजेचं लागणार आहे. येस. तो 3 गोष्टी आपण बघितल्या, कोइफिशियंट ऑफ लिनियर, कोइफिशियंट ऑफ एरियल आणि कोइफिशियंट ऑफ व्हॉल्युमेट्रिक. तर मित्रांनो तिघातलं रिलेशनशिप काय, दॅट इज अल्फा एज टू बीटा एज टू गॅमा, आणि आयुष्यभर लक्षात ठेवायचं दिस रिलेशनशिप इज 1 एज टू 2 एज टू 3. एकदम क्लिअर. तो कॅन आय से दॅट मित्रांनो बीटा जो असतो तो काय असतो 2 टाइम्स ऑफ अल्फा असतो, आणि गॅमा जो असतो दॅट गॅमा इज 3 टाइम्स ऑफ अल्फा. यातल्या खूप गोष्टी आपल्याला लागणार आहेत, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले पाठ करा. इसको लगा डाला तो लाइफ झिंगा डाला. जाऊया मित्रांनो पुढे. चला तो लेट्स मूव ऑन टू व्हेरी नेक्स्ट टॉपिक. दॅट नेक्स्ट टॉपिक इज कुठला मित्रांनो सांगा बरं, थर्मल एक्सपान्शन इन लिक्विड. याच्यामध्ये 2-3 गोष्टी फक्त चेंज होतात. कुठल्या कुठल्या गोष्टी होतात ते तुम्हाला सांगतो. बघा आता लिक्विड मध्ये 2-3 गोष्टी आहेत. बघा फॉर्म्युला कुठला वापरायचा थर्मल एक्सपान्शन लिक्विड मध्ये, बघा असं लिहायचं. बघा चेंज इन व्हॉल्यूम, का आलं कसं आलं त्याचं काही देणं घेणं नाही, फक्त लक्षात ठेवा चेंज इन व्हॉल्यूम इक्वल्स टू व्ही गॅमा डेल्टा टी. हे आपण जनरल मध्ये वापरतो, ठीक आहे. बट ह्यालाच जर लिक्विड मध्ये वापरायचं असेल, लिक्विड मध्ये नीट बघा, चेंज इन व्हॉल्यूम इक्वल्स टू नीट बघा व्ही डेल्टा टी. एकदम क्लिअर. इथे गोष्ट चेंज होणार, इथे येणार बघा मित्रांनो गॅमा ऑफ लिक्विड मायनस गॅमा ऑफ व्हेसल, बिकॉज इथं व्हेसलचा आपण आपल्याला विचार करायला लागतो. दोघात फरक तुम्हाला कळला का. येस. आणि ह्या गॅमा ऑफ लिक्विडला मी म्हणू शकतो गॅमा रियल. ओके. गॅमा ऑफ व्हेसलला मी गॅमा ऑफ व्हेसलच म्हणणार, आणि अजून एक गॅमा येतो त्या गॅमाला म्हणतो मी, नीट लक्ष द्या मित्रांनो, ह्याला म्हणतो अपॅरेंट गॅमा, अपॅरेंट म्हणतो अपॅरेंट. एकदम क्लियर आहे. मग व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन ऑल दिस 3 गॅमा, तो बेसिकली आय कॅन से दॅट गॅमा अपॅरेंट इज इक्वल्स टू गॅमा लिक्विड मायनस गॅमा व्हेसल. ही गोष्ट तू लक्षात ठेव. म्हणजे 3 टाइपचे गॅमा असतात. एक गॅमा असतो रियल, रियल म्हणजेच लिक्विड, एक गॅमा असतो व्हेसल, आणि तिसरा जो गॅमा असतो तो असतो अपॅरेंट. तो कॅन आय से दॅट रियल मायनस व्हेसल इज इक्वल्स टू काय येते दादा, अपॅरेंट येतंय. हे तुला कळतंय का नाही कळतंय. येस. व्हॉट इज मेन डिफरन्स बिटवीन थर्मल एक्सपान्शन ऑफ लिक्विड थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिड. सॉलिड असेल तर देर इज नथिंग कॉल्ड एज अपॅरेंट वगैरे, सॉलिड मध्ये जसं आहे तसंच घ्या. बट लिक्विड आलं तर 2 गोष्टी ऍड करा. काय ऍड करा मित्रांनो,
लिक्विड मायनस गॅमा ऑफ वेस्ट सर. बाकी कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण क्वेश्चन थ्रू क्लिअर करूच्या, पण आय होप तुला कळलेलं आहे का, काय टेन्शन आहे. आणि कधी कधी मित्रांनो तुम्हाला हे पण विचारतात याच्यामध्ये की एनामोलस बिअर ऑफ वॉटर, कळलं की नाही, आणि त्याला आपण डिस्कस काय म्हणू शकतो, वॉटर का पागलपण. व्हॉट इज एनामोलस बिअर ऑफ वॉटर मित्रांनो हे माहिती आहे तुम्हाला, काय सांगा बरं. 0 to 4 मध्ये ऍक्च्युअली व्हॉल्यूम वाढायला पाहिजे, पण 0 to 4 जाताना वॉटरचं व्हॉल्यूम कमी होते, कळतंय का. 0 to 4 मध्ये वॉटरची डेन्सिटी कमी व्हायला पाहिजे, पण 0 to 4 मध्ये वॉटरची डेन्सिटी वाढते, आणि वॉटरची डेन्सिटी मॅक्झिमम कधी असते, 4 डिग्री सेल्सिअसला. एकदम क्लिअर आहे. तो आय होप हे तुम्हाला सगळं कळलेलं असेल. तो लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट स्लाइड. आपली नेक्स्ट स्लाइड कुठे आहे मित्रांनो सांगा बरं. तो नेक्स्ट स्लाइड इज हीट. येस, तो हा पण सेक्शन शिकणार आहे. हा पण खूप सोपा आहे मित्रांनो. हीट म्हणजे काय मित्रांनो सांगा बरं. हाय गरमी, बरोबर. हीटचा एक्सपिरियन्स तुम्ही खूप ठिकाणी केला. दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपजेपर्यंत सगळ्या ठिकाणी आपण काय म्हणतो, हीट. गेलं. जर एसीच्या रूम मध्ये गेलं तर आपण म्हणतो थंडी वाजते, आणि उन्हामध्ये गेलं तर आपण काय म्हणतो मित्रांनो, गरमी होते. तर व्हॉट एक्झॅक्टली इज हीट, राईट. तर हीट इज नथिंग बट सिंपल, मी इथे लिहून दिलेलं आहे बघा. हीट ही अशी गोष्ट आहे जेव्हा हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी कनेक्ट केली जाते, तेव्हा एक एनर्जी हॉट बॉडी पासून कोल्ड बॉडी कडे ट्रान्सफर होते, आणि त्या एनर्जीला आपण काय म्हणतो मित्रांनो, हीट. इट इज नथिंग बट, आणि बेसिकली सगळ्यात इम्पॉर्टंट लक्ष द्या मित्रांनो, हीट इज एनर्जी इन ट्रान्झिशन, किंवा आपण याला म्हणू शकतो एनर्जी इन ट्रान्सलेशन. जी एनर्जी मोशन मध्ये असते त्याच एनर्जीला आपण काय म्हणतो, हीट. बाकी काहीच टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं कामाचं आहे तेवढेच मी इथं सांगणार आहे. बाकी भाबड पसारा आपल्याला करायचा आहे का दादा, बिलकुल नाही करायचं. जाऊ मित्रांनो पुढे. मग इथून पुढे हीटचं युनिट असतं जनरली बघा. हीटला आपण दाखवतो कॅलरीमध्ये. दुसरं 1 कॅलरी इक्वॉल्स टू, दीदी लक्षात ठेव किती असणार, 4.2 जूल. यात पण कोणाला काही टेन्शन आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. हीट का फ्लो होते सांगा बरं. हीट फ्लो होण्यासाठी देअर हॅज टू बी सम टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स नसला तर हीट फ्लो होणार नाही, आणि याच हीटचं आपल्याला जास्त डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. तर मित्रांनो पुढे जाऊया की काय असते हीट आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, राईट. मग 2-3 गोष्टी करूया. हीटच्या रिलेटेड एक गोष्ट ते स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बरं, तर मित्रांनो जस्ट इमॅजिन की एक मस्तपैकी समरचा टाइम आहे. समरच्या टाइम मध्ये आहे, आणि भर दुपारी तुम्ही काय केलं मित्रांनो, की गच्चीवर बसलाय किंवा तुमच्या टेरेसवर गेलाय, आणि तुम्हाला मी 2 प्लेट दिल्या. एक प्लेट दिली अल्युमिनियमची, आणि दुसरी प्लेट दिली मित्रांनो तुम्हाला वूडची. आणि दोघंही समजा दुपारी 2 वाजता आपण त्या टेरेसवर ठेवले, बरोबर. आणि 2ला तिथं प्लेट ठेवून मस्तपैकी आपण गुलुगुलू करायला गेलो, आणि 3 वाजता परत त्या प्लेट घ्यायला मी आलो. तर मला सांगा मित्रांनो, कुठली प्लेट जास्त गरम होईल, अल्युमिनियमची प्लेट जास्त गरम होईल का वूडची प्लेट जास्त गरम होईल? तुम्हाला कळतं की अल्युमिनियमची प्लेट काय होणार, जास्त गरम होणार. आता दुसरा वेगळा विचार करतो. समजा आधी दोघांचं पण टेम्परेचर किती आहे मित्रांनो, 25 डिग्री सेल्सिअस, आणि याचं पण टेम्परेचर किती आहे, 25 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता मला काय करायचंय, 25 पासून याचं टेम्परेचर 35 ला आणायचंय, आणि याचं पण 25 पासून काय आणायचं, 35 ला आणायचंय. एकदम क्लिअर. तर मित्रांनो मला सांगा कोणाला जास्त हीट द्यावी लागणार. आपला अल्युमिनियम तर एकदम सख्त लावणार नाहीये, बिलकुल पिघल जाएगा. यस और नो. तो अल्युमिनियमला थोडी जरी हीट दिली तर लगेच 25 वरनं काय येणार, 35 वर येणार. बट वुड जो है तो एकदम सख्त लौंडा है, वो बिल्कुल नहीं सुनेगा. वो बोला मैं चेंज नहीं होगा, मैं गर्म ही नहीं होगा, मेरे को तुम्ही कितना भी गरम करो मैं गरम होगा ही नाही. मग तुम्ही वुडला हिट केलं लय कुठे हिट केल्यानंतर त्याचं टेम्परेचर काय ते 35 येते. कळलं की नाही. तर मित्रांनो मला काय म्हणायचंय, जर सेम टेम्परेचरचा इन्क्रीमेंट पाहिजे तर कोण ज्यादा हिट लेगा, वुड ज्यादा हिट लेगा. तर याच्यावर आपण काय म्हणायचं की त्या वुडची जी हीट कॅपॅसिटी आहे ते कशी आहे रे, जास्त आहे. तर एवढंच तुला फील घेण्यासाठी लागणार, याच्यापेक्षा जास्त फील घेऊ नको, नाहीतर लय त्रास होणार. समजतंय का. तर मित्रांनो मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सांगितली, सर त्याचा फॉर्म्युला पण सांगू टाका. तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय बघा, ह्याला दाखवतात छोटा सीने. एकदम क्लिअर. त्यामुळे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज गिवन बाय इट इज अमाउंट ऑफ हीट सप्लाइड पर युनिट मास इंटू पर युनिट टेम्परेचर. त्यामुळे हा फॉर्म्युला तू ऍब्सोल्युटली म्हणजे रट्टाच मार, अबकी बार रट्टा मार. म्हणजे इतकं याला डोक्यामध्ये टाक माझा बाबू, की तुला आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. खूप ठिकाणी हा फॉर्म्युला यूज होणार आहे, लगेच नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं. राईट. तर इथून कॅन आय से दॅट मित्रांनो, क्यू इक्वल्स टू काय असणार, MC डेल्टा टी. आणि हा आहे तुझा सगळ्यात इम्पॉर्टंट बाबू, तुझा तो बाबू नाही, हा वाला बाबू. ह्याला म्हणायचं बाबूराव वाला फॉर्म्युला. कुठला,
Q इक्वॉल्स टू MC डेल्टा टी. असं नाव काय मी देतो बिकॉज कधी कधी पण मी तुम्हाला पुढे विचारलं की आपला बाबूराव कोण, तर त्याचं नाव काय मित्रांनो सांगा बरं रे. Q इक्वॉल्स टू MC डेल्टा टी. बाबूराव क्या बोला? Q इक्वॉल्स टू MC डेल्टा टी. क्या बोला? Q इज इक्वल्स टू MC डेल्टा टी. परत बाबूराव क्या बोला? Q is equals to MC delta t. 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 पाठ एकदम क्लिअर, डोक्यात बसले. परत एकदा काय म्हणले? वो तीन लफ्ज Q is equals to MC delta t. Q is equals to MC delta t. Q is equals to MC delta t. एकदम क्लिअर. आणि ह्यामध्ये पण तुम्हाला परत विचारतात मित्रांनो C चं युनिट काय? C चं काय असेल सांगा बरं. इथे विचार करा. इथं काय असणार? Q म्हणजे हीट, हीटचं काय असतं? कॅलरी. M म्हणजे केजी आणि डेल्टा टी म्हणजे काय? डिग्री सेल्सिअस. ओके, मग याला ऑल्सो मी काय म्हणू शकतो बघा बरं, कॅलरी पर केजी पर डिग्री सेल्सिअस. और मी याला असे म्हणू शकतो मित्रांनो काय बरं, जूल पर केजी पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, एकदम क्लिअर. एवढे युनिट आहे. आणि दुसरं आपल्याला विचारतात की व्हॉट इज स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. राईट. तर मित्रांनो हे तुम्हाला पाठ करायचं. सर नेहमी मित्र मित्र का म्हणतात, आम्ही मैत्रिणी पण आहे. हो मित्रा, हो मैत्रिणी. राईट. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर तुम्ही लक्षात ठेवा, ती असते 4200. इथे युनिटचा खूप मजा आहे. 4200 इथे येणार जूल पर केजी पर डिग्री सेल्सिअस. और नीट बघ 4.2 जूल पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. और 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. आणि याच्यावरच एक ऍब्सोल्यूट ब्युटी आपल्याला कळते मित्रांनो. व्हॉट इज 1 कॅलरी? 1 कॅलरी म्हणजे 1 ग्राम पाण्याचे टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायला जे हीट द्यावी लागते त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? 1 कॅलरी. त्यामुळे वॉटरची स्पेसिफिक हीट सिम्पली किती असणार? 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. एवढा तुम्ही फक्त लक्षात ठेवा मित्रांनो. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला आहे, तुला फायदा देणार. आणि मी म्हणलं बाबूराव काय बोलतो, तर तू काय म्हणणार? Q इज इक्वल्स टू MC डेल्टा टी. एकदम क्लिअर आहे दादा. येस. तर लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट टॉपिक विच इज व्हेरी इझी. कुठल्या मित्रांनो? कॅलरीमेट्री. लय सोपं आहे. ह्याच्यामध्ये पण जास्त टाइमपास नाही करत. तुम्ही असं इमॅजिन करा, कॅलरीमेट्री तुम्हाला 8वी 9वी 10वी मध्ये झालेला आहे. क्रॅश कोर्स आहे, तुम्हाला जास्त फील मला देता येणार नाही. तुम्ही इमॅजिन करा, तुम्हाला डायग्राम दिसते एकदम क्लिअर. डायग्राम मध्ये काय काय दिसतंय? डोळे उघडून बघ आणि मला सांग डायग्राम मध्ये काय काय दिसतंय. सगळ्यात पहिली गोष्ट तुला काय दिसतंय? हे दिसतंय. गुड. दुसरी काय दिसतंय? ते दिसतंय. गुड. तिसरं काय दिसतंय? ते दिसतंय. गुड. चौथं काय दिसतंय? अरे बोल पटकन. पहिल्यांदा काय दिसतंय सांगा मित्रांनो? हे दिसतंय वॉटर. बरोबर. इंग्लिश तर वाचता. अय्यो कुठे गेलं? पीछे. हीट 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 हीट. येस. तर काय काय दिसतंय सांग बरं दादा. सर मला वॉटर दिसतंय. व्हेरी नाईस. सर मला दिसतंय थर्मोमीटर. गुड. सर मला दिसतंय कंटेनर. सर मला दिसतंय मेटल. सर मला दिसतंय एअर. सर मला तुम्ही पण दिसतंय. मला बघायचं नाही, याला बघायचंय. मला सांग अजून तुला काय काय दिसतंय. ठीक आहे, हा सेटअप आय थिंक तुला फॅमिलियर असेल. आता बघ या सेटअपचं काम काय. तुम्ही काय करा मित्रांनो, हा सेटअप घ्या आणि काय करा बघा, एक बॉल घ्या, बॉल, मेटल बॉल, आणि तुला खूप गरम करा. केलं? जस्ट घ्या. चला इमॅजिन करा. चला पटपट पटपट. चला सगळे रेडी? हा चला. काय घ्या? एक बॉल घ्या. घेतला. त्या बॉलला गरम करा. सर कुठे गरम कर? कुठेही गरम कर. चुलीत टाक आणि घेऊन ये. आलास? ओके. त्या बॉलला गरम केल्यानंतर हे बॉल गरम करून मित्रांनो हा बॉल या कॅलरीमीटर मध्ये टाका. तर मित्रांनो काय होईल तुम्हाला असं वाटतंय? सर बॉल अजून गरम होईल आणि कॅलरीमीटर थंड होईल असा हे डोक्यात घालत आहे. येस, तसं होत नसतंय. काय होतं सांगा मित्रांनो? हा जो बॉल आहे तो बॉल काय होणार? त्याचं टेम्परेचर अजून कमी होणार. एकदम क्लिअर आहे. आणि ज्याच्या बाजूचे वॉटर आहे त्याचं टेम्परेचर काय होणार? वाढणार. आणि एका मोमेंटला काय होणार? सगळ्या सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार? इक्विलिब्रियम मध्ये येणार. येस ऑर नो? तर मित्रांनो मला सांगा, ह्याच्यामध्ये हॉट बॉडी कोण होती? बॉल. कोल्ड बॉडी कौन होती? पानी. तो मला सांगा किसने दिया और किसने लिया? हॉट बॉडी ने दिया और कोल्ड बॉडी ने लिया. और मैं क्या बोलेगा? जितना हॉट बॉडी देगा उतना कोल्ड बॉडी लेगा. एंड दिस इज नथिंग बट प्रिन्सिपल ऑफ कॅलरीमेट्री. बस एवढंच लक्षात ठेवायचं क्रॅश कोर्स साठी. जास्त डोकं लावायचं नाही. काय म्हणलं सांगा मित्रांनो? जितना देगा उतना लेगा. जो देगा दूसरा वाला लेगा. एकदम क्लिअर आहे. तो मित्रांनो कॅन आय से दॅट लाय सोपा काय म्हणू शकतो सांगा बरं? हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी शुड बी इक्वल्स टू काय असलं पाहिजे मित्रांनो सांगा बरं? हीट गेन बाय कोल्ड बॉडी. आणि हेच तुझं कॅलरीमेट्रीचं प्रिन्सिपल आहे आणि याच्यावरच सगळं रामायण आपलं घडणार आहे. त्यामुळं
प्लीज प्लीज हे प्रिन्सिपल तू डोक्यामध्ये आण. कधीही रात्री 2 वाजता मी तुझ्या विचारलं तर तुला लक्षात आलं पाहिजे की व्हॉट एक्झॅक्टली इज द प्रिन्सिपल ऑफ कॅलरीमेट्री. बाबूराव परत काय म्हणतो की माझा बाबूराव म्हणतो की हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी शुड बी इक्वल्स टू हीट गेन बाय कोल्ड बॉडी. त्यामुळे मनात कॅलरीमेट्री आलं की काय आलं पाहिजे सांगा रे, जो देगा वो लेगा. सर एवढंच आहे त्याच्यामध्ये, बाबा एवढंच आहे, याच्यापेक्षा जास्त काहीच नाहीये. कुठलाही क्वेश्चन घे या एका प्रिन्सिपलवर सॉल्व्ह होणार. त्यामुळे एवढं लक्ष ठेवलं. आणि कसं कॉल करायचं, कसं सॉल्व्ह करायचं, कॉल करायचं मस्त. कोणाला कॉल करताय तुला का सांगू मी. चला कॅलरीमेट्री कळलेलं आहे. येस, तर प्लीज बॉयज अँड गर्ल्स मूव्ह ऑन टू पुढचा सिंपल चॅप्टर की ज्याचं नाव आहे लेटेंट हीट. बाबा लेटेंट हीट काय असते बर. तर लेटेंट हीट सांगण्यासाठी मी तुला एक एक्सपेरिमेंट करायला होतो. तो एक्सपेरिमेंट कसा आहे बघ बरं दादा. तू काय कर, हे ग्राफ तुला दिसतंय, ह्या ग्राफचं तू टेन्शन घेऊ नको. बघ आता लेटेंट हीट काय करेल बघ, नीट नीट बघ. तू काय टमरेल घे, टमरेल घेतला. टमरेल म्हणजे कंटेनर रे. या टमरेल मध्ये तू काय टाक, आईस टाक. गुड सर गुड. आणि ह्या टमरेलला तू काय कर, हिट केलं. मास्तर मला काहीच टेन्शन नाही. टमरेल मध्ये आईस टाकलं, त्याला मी हिट केलं आणि त्याचा ग्राफ काढ. ग्राफ काढ स्टार्टिंगला टेम्परेचर किती असणार 0 डिग्री सेल्सिअस. आणि तू त्याला कंटिन्युअसली हिट दे, बिलकुल लाजू नको. सर मी इथे हिट देते आणि ऑब्झर्व कर की टेम्परेचर किती वाढतंय. बघ ऑब्झर्व करायला पाहिजे, जशी जशी हिट दिली तसं तसं टेम्परेचर वाढलं पाहिजे. पण बाब्या तसं होत नाही. ऑब्झर्व काय झालं बघ, स्टार्टिंगला टेम्परेचर वाढलंच नाही. किती जरी हिट दिली तर टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट टू 0 डिग्री सेल्सिअस. नंतर हळूहळू टेम्परेचर वाढलं आणि परत असाच एक जादू इथे पण झाला आणि ते म्हणतं इथे पण टेम्परेचर कसं आहे दादा, कॉन्स्टंट आहे. मग मास्टर मी तर याला हिट दिली, मग टेम्परेचर का नाही वाढलं. फिजिक्स मध्ये काहीतरी झोल आहे. झोल फिजिक्स मध्ये नाही, झोल तुझ्या डोक्यात आहे. कळतंय का. म्हणजे मित्रांनो मला काय नीट बघा, जरी मी इथे हीट दिली आणि जरी टेम्परेचर वाढलं नाही तर हीटने कुठेतरी दुसरीकडे त्याचा यूज झाला पाहिजे. आणि तो यूज कुठे होतो मग नीट लक्ष द्या. त्या हीटचा यूज आपण या आईसला मेल्ट करण्यासाठी करतो. आणि आईसला मेल्ट करण्यासाठी केला म्हणजे आपण आईसचा मित्रांनो काय चेंज करतो, फेज चेंज करतो. म्हणजे अशी हीट जे फेज चेंज करण्यासाठी यूज होते त्या हीटलाच आपण काय म्हणतो दादा, लेटंट हीट. तो इट इज व्हेरी सिंपल 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 अँड ब्युटिफुल कन्सेप्ट. समजते की नाही मित्रांनो. येस, तर जाऊया पुढे. तर व्हॉट एक्झॅक्टली लेटेंट हीट. आता फॉर्म्युला सांगतो. फील तर बस झालेला आहे, तर अजून तुला फील देऊ नको. तर हीट अजून एनर्जी पाहिजे. येस सर. तर आमच्याकडे शिवम सर पण आलेले आहेत, आमच्या मॅथ डिपार्टमेंटचे सर्व आणि आमच्या सीईटीचे हेड दॅट इज शुभम सर. तो गाईज लेट्स चीअर फॉर शुभम सर. येस, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे की व्हॉट एक्झॅक्टली लेटेंट हीट. तर फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो. लेटेंट हीट इक्वल्स टू अमाउंट ऑफ हीट सप्लाइड पर युनिट मास. एकदम क्लिअर. तर 2 मिनिटं मित्रांनो, एक कॉल आलेला आहे, तो कॉल मी घेत नाही, कट करतो. हा ना, तुला सायलेंट करून. ओके एकदम क्लिअर होता. तो लेटेंट हीट. येस, तो लेटेंट हीट काय असते. तो लेटेंट हीट लई सोपा कॉन्सेप्ट आहे. मी काय म्हणलो, कुठलाही बॉन्ड ब्रेक करायला किंवा फेज चेंज करायला जे हीट देतात त्याला आपण काय म्हणतो, लेटेंट हीट. तो लेटेंट हीटचा फॉर्म्युला काय होतो बघा. लेटेंट हीट इज गिव्हन बाय अमाउंट ऑफ हीट सप्लाइड पर युनिट मास. तो इथून मला सांगा परानो, लेटेंट हीट नीट लक्ष द्या. आता लेटेंट हीट नीट लक्ष द्या. आता काय काय यूज होतो बघा. तो लेटेंट हीटचे 2 प्रकार असतात. कुठले कुठले. पहिल्या केसमध्ये मी काय करतो बघा, फेज चेंज मला करायचंय. तर पहिल्या केसमध्ये आय कॅन से दॅट फेज विल बी चेंज फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. एकदम क्लिअर. दुसऱ्या केसमध्ये फेज विल बी चेंज फ्रॉम लिक्विड टू गॅस. एकदम क्लिअर आहे. इथे जे लेटेंट हीट आहे त्याला म्हणायचं लेटेंट हीट ऑफ फ्युजन आणि इथले जी लेटेंट हीट आहे त्याला म्हणायचं लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. एकदम कळलं दादा. त्यामुळे इथून क्यूचा एक नवीन फॉर्म्युला येतो, क्यू इक्वल्स टू एम इंटू एल. वा रे वा. बट मास्टर तुम्ही तुम्हाला सांगितलं की क्यू इक्वल्स टू एम सी डेल्टा टी. मग हा क्यू कधी वापरायचा आणि हा क्यू कधी वापरायचा. जर टेम्परेचर चेंज होत असेल तर क्यू इक्वल्स टू एम सी डेल्टा टी आणि टेम्परेचर चेंज होत नसेल तर क्यू इक्वल्स टू काय वापरणार माझ्या दादा, एम इंटू एल. किसी को कुछ टेंशन है क्या, मजा आ रहा की नहीं आ रहा, की और मजा चाहिए. दादा मजा येत आला पाहिजे. फिजिक्स शिकायला मजा नाही आलं म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो, असं कुठे तुम्ही फिजिक्स तुम्ही शिकत असाल
आणि फिजिक्स शिकताना जर तुम्हाला मजा येत नसेल, फिजिक्सचा फील येत नसेल, तर मित्रांनो त्या फिजिक्स तुम्ही काहीच करू नका. फिजिक्स हा असा सब्जेक्ट नाही की एकदम सिरियस वाचायचा. तुम्ही इमॅजिन करा की मी असतो एकदम सिरियस असतो, कसं झालं असतं एकदम सिरियस असं आलं. विचार करा. चला नोटबुक काढा. तो काय करताय? ओट बाहेर जा. ओट खाली बस. तिकडे जा. चला काय काय वाचलं तुम्ही? हा तू झिपरे ओट. थोबड्या ओट. झाकण झुल्या ओट. दादा ओट. बाबू ओट. शोना ओट. 100 फॉर्म्युला सांग, 200 फॉर्म्युला सांग, 300 फॉर्म्युला सांग. अजिबात गोंधळ नाही करायचा, नाटक नाही करायचं. एकदम मला पिन ड्रॉप सायलन्स पाहिजे. मी जे शिकवणार तेच ऐकायचं. बिलकुल. हीट काय असते? हीट इज द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. व्हेरी नाईस. व्हॉट इज स्पेसिफिक हीट? स्पेसिफिक हीट म्हणजे असं असं तसं तसं. व्हॉट इज कॅलरीमेट्री? कॅलरीमेट्री मध्ये हे असतंय, कॅलरीमेट्री मध्ये ते असतंय. हे देतंय आणि ते घेतंय. याचा फॉर्म्युला ते, त्याचा फॉर्म्युला हे. मित्रांनो मी जर तुम्हाला असं शिकवलं तुम्हाला आवडेल का? बिलकुल नाही आवडणार, बिलकुल नाही आवडणार. त्यामुळे फिजिक्स हा गोष्ट आहे त्याचा फील घ्यायचा. फिजिक्सला एन्जॉय करतच बघायचं. फिजिक्सचे लेक्चर एन्जॉय करायचे, मूड फ्रेश करायचा आहे. फिजिक्स लेक्चर बघा. फिजिक्स ही अशी गोष्ट आहे दुरून बघायला लई छान वाटते. त्याचा जेव्हा फील घेता स्वतः करता मग लय वाईट होतं. पण जेव्हा जेव्हा तुम्ही फक्त फिजिक्स बघता तेव्हा एकदम फ्रेश होऊन बघायचं मित्रांनो. लक्ष द्यायचं. आणि हे फिजिक्स नेहमी कुठं ना कुठं रिलेट होतं. कुठं आणि रिलेट होत नसेल तर सायन्स तुमच्यासाठी आहेत. अशा अशा ठिकाणी मी रिलेशनशिप काढतो का नाही की तुला कळणारच नाही की कुठून कुठं गेलं आणि कुठून कुठं बाहेर आलं. समज मी आहे का मित्रांनो? सो प्लीज लेट्स कंटिन्यू विथ आवर कॅलरीमेट्री हा टॉपिक. आणि त्यामध्ये पण लेटंट हीटचे 2 फॉर्म्युले तुला कळले. दॅट इज काय लेटंट हीट म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड पर युनिट मास. आणि पुढे मी काय म्हणलं मित्रांनो? लेटंट हीटचे 2 फॉर्म्युले Q इक्वल्स टू ml आणि Q इक्वल्स टू mc डेल्टा टी. तर कुठला कुठे वापरायचा हा तुला कळलेला असेल. मास्टर तुम्ही सगळे एक्सप्लेन केले पण एक बाजूला ग्राफ दिला, त्या ग्राफ बद्दल काहीच बोलले नाही. तो ग्राफ लई सोपा आहे मित्रांनो की एक सॉलिड ऑब्जेक्ट घेतला, त्या सॉलिड ऑब्जेक्टला तू हिट केलं बरोबर आणि ग्राफ काढला कशा कशाचं? टाइम वर्सेस टेम्परेचरचं. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. हिट करा हिट करा हिट करा. स्टार्टिंगला हिट केल्यानंतर याचं टेम्परेचर वाढणार 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 वाढणार. एका लिमिट पर्यंत टेम्परेचर वाढलं. गुड. टेम्परेचर मग मास्टर ही आडवी लाईन काय आली? जेव्हा जेव्हा आडवी लाईन येते, जेव्हा जेव्हा आडवी लाईन येते तेव्हा तेव्हा काय होतं? फेज चेंज होतो. मग इथं फेज चेंज काय असलं पाहिजे? इथून आपलं सॉलिड कशामध्ये कन्वर्ट झाला पाहिजे? लिक्विड मध्ये. किंवा आपला आईस कशामध्ये कन्वर्ट झाला पाहिजे? वॉटरमध्ये. आणि जसं वॉटरमध्ये कन्वर्ट केला वॉटरचं परत टेम्परेचर वाढणार 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 वाढणार. एका मोमेंटला 100 डिग्री आलं की वॉटर परत कशामध्ये कन्वर्ट होणार? गॅसमध्ये. आणि फेज चेंज होताना परत कुठल्या लाईन? आडवी लाईन. आणि परत गॅसला पण नंतर काय करतो रे? हिट करतो. एकदम क्लिअर. त्यामुळे असा ग्राफ आला आणि लक्षात ठेवा त्या ग्राफ मधली जी हॉरिझॉन्टल लाईन असते ती नेहमी काय असते मित्रांनो? फेज चेंज असते. सगळ्या गोष्टी तुला कळलेल्या आहेत. तर ह्या लेटंट हीट मध्येच आपण 2-3 स्पेसिफिक फॉर्म्युले बघूया. पुढचा जो फॉर्म्युला येतो तो कुठला येतो बघा मित्रांनो लेटंट हीट मध्येच. लक्षात द्या. वॉटर साठी बघू. हे तुम्ही फक्त पाठ करायचं. समजा 0 डिग्री सेल्सिअसचा आईस, 0 डिग्री सेल्सिअसचा आईस याला मला कन्वर्ट करायचंय 0 डिग्री सेल्सिअस वॉटर. 0 डिग्री सेल्सिअस आईस कन्वर्ट करायचं 0 डिग्री सेल्सिअस वॉटर. तर ह्या ठिकाणची लेटंट हीट ऑफ फ्युजन येते 80 कॅलरी पर ग्राम. हे फक्त लक्षात. एकदम क्लिअर. किंवा मला काय करायचंय? 100 डिग्री सेल्सिअसचं वॉटर मला मित्रा कन्वर्ट करायचंय 100 डिग्री सेल्सिअसचं स्टीम. तर या ठिकाणी मित्रा लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन येते. आणि दॅट लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन इज गिवन बाय 540 कॅलरी पर ग्राम. ह्या दोन्ही व्हॅल्यू तू ऍब्सोल्युटली पाठ कर. अबकी बार रट्टा मार. दिल बोले रट्टा मार, दादा बोले रट्टा मार, दीदी बोले रट्टा मार, अम्मा बोले रट्टा मार, कम्मा बोले रट्टा मार, रट्टा मार. लक्षात राहा तुला मित्रांनो. चला पुढे जाऊया. आणि पुढचा कन्सेप्ट लेटंट हीट झाल्यानंतर आपण थोडा छान कडे छान 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 लास्ट सेक्शन ऑफ दिस चॅप्टर. दिस चॅप्टर इज कॉल्ड एज काय सांगायला मित्रांनो? सोपं सोपं आहे. काय सांगा बरं? हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर. आता त्याच्यामध्ये जास्त डिटेल मध्ये घेत नाही. बघा बरं मित्रांनो एक डायग्राम तुम्हाला दिसते. डायग्राम मध्ये मी काय केलं मित्रांनो सांगा बरं? एक टंबरेल घेतला. टंबरेल मध्ये पाणी टाकलं आणि त्या पाण्याला खालून हीट केलं. एकदम क्लिअर. बघा 2-3 गोष्टी इथे होत आहेत. पहिली गोष्ट हीट इथे होत आहे. हीट कुठं होत आहे? इथे. बट मी जर इथं टच केलं तर मला गरम लागतंय. गुड. काय म्हणलं मित्रांनो सांगा परत एकदा? हीट कुठं होत आहे? खाली होत आहे बरोबर. बट मला गरम कुठं लागते? इथे बरोबर. म्हणजे इथून इथं हीट ट्रान्सफर झाली. व्हेरी नाईस सर. अजून दुसऱ्या ठिकाणी बघा.
पाण्याला हीट कुठून भेटते? खालून. इथे हीट भेटते की नाही? पण वरचं पाणी पण गरम झालंय मास्तर. ओ माय गॉड, यस. म्हणजे काय झालंय की पाण्यामध्ये पण हीट ट्रान्सफर झाली, खालून वर गेली. गुड गुड गुड, वर नाईस. अजून काय होतं बघा, अजून एका ठिकाणी जर इथं गरम केलं तर आजूबाजूचं सराउंडिंग पण काय होतं रे? गरम होतं. म्हणजे तिथं पण हीट ट्रान्सफर झाली. बरोबर. म्हणजे 3 प्रकारे हीट ट्रान्सफर झाली. एक सॉलिड मध्ये झाली, एक लिक्विड मध्ये झाली आणि एक एन्व्हायरमेंट मध्ये झाली. सॉलिड मध्ये जे हीट ट्रान्सफर झाली त्याला म्हणायचं कंडक्शन. काय म्हणायचं? कंडक्शन. हे काय असतं डिटेल मध्ये सांगतो. जे एन्व्हायरमेंट मध्ये झाली त्याला म्हणायचं रेडिएशन आणि जे लिक्विड मध्ये झाली त्याला कन्व्हेक्शन. रेडिएशन मी ऑलरेडी कसं असतं मी तुम्हाला सांगितलं केटीजी चॅप्टर मध्ये, आणि कंडक्शन आपल्या सिलेबस मध्ये आहे. कन्व्हेक्शनचं एवढं आपल्याला देणं घेणं नाही. तो वी विल डिस्कस कंडक्शन नेमकं काय असतं मित्रांनो. लय सोपं आहे. इथे मी तुम्हाला एक डायग्राम दिली मित्रांनो. हे डायग्राम एकदम काय होतं बघा, लय सोपं आहे. ह्याच डायग्राम मध्ये एक आपण जर सॉलिड घेतला, असं सॉलिड ये ना दादा, दादा तू ये ना, असं का करतोय? पटकन येत जर दादा. हे सॉलिड घेतला आणि या सॉलिडला मी एका साईडला हिट केलं. बघा, कॅन आय से दॅट आपले जे सॉलिड आहे ते सॉलिड एका डिफरंट मॉलिक्युलचं बनलेलं असते. देर आर सो मेनी मॉलिक्युल्स आणि एकदम असा गचा 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 त्या सॉलिड मध्ये भरलेले असतात. हो का नाही मित्रांनो? आता असं आपण काय करू की त्या सॉलिडला आपण सुंदर प्रकारे हिट करू. मग असा इमॅजिन करा की एक सॉलिड आहे आणि सॉलिड मध्ये खूप सारे लोक बसलेत. बरोबर आहे का नाही? एक गाडी आहे, गाडीमध्ये खूप सारे लोक बसले, खूप सारे लोक. त्यातला पहिला मी आहे, माझ्या बाजूला अजून एक आहे, त्याच्या बाजूला पण अजून एक आहे आणि त्याच्या बाजूला पण अजून एक आहे. तर मित्रांनो काय केलं माहिती? इथून मी हिट केलं. तर हिट केल्यावर मित्रांनो काय होणार? त्याची थर्मल एनर्जी वाढणार आणि थर्मल एनर्जी वाढलं की त्याचे व्हायब्रेशन पण वाढणार. कळलं नाही? मग आधी नॉर्मल बसलेला पोरगा नंतर काय करणार? झुमझुम झुमझुम झुमझुम. कसा करणार? झुमझुम झुमझुम झुमझुम. यानं जर झुमझुम झुमझुम केलं तर दुसरा पण काय म्हणणार? मी पण काय करतो? झुमझुम झुमझुम झुमझुम. परत हा पण काय करणार? झुमझुम झुमझुम झुमझुम. परत हा पण काय करणार? झुमझुम झुमझुम झुमझुम. म्हणजे सगळे मिळून काय करणार? झुमझुम 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 झुम 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 झुम. म्हणजे सगळे लोक काय केले मित्रांनो? याला जर हिट भेटली तर हा काय करणार? हा हा हा. याला जर हिट भेटली, काय म्हणतो मी? ह्याला जर हिट भेटली तर हा काय करणार? झुमझुम 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 झुमझुम. परत ह्याला पण हिट भेटली, तो पण काय करणार? झुमझुम 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 झुमझुम. परत ही सीट त्याला गेली, तो पण काय करणार? झुमझुम 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 झुमझुम. असं करत सगळे लोक काय करणार मित्रांनो? सांगा बरं. सब लोक मिलके काय करेंगे? झुमझुम 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 झुमझुम. आणि अशा प्रकारे इथून आणि इथपर्यंत हिट काय होतं मित्रांनो? ट्रान्सफर होते. मग मला सांगा, मॉलिक्यूल ट्रान्सफर झाला का एकाच ठिकाणी बसून झुमझुम 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 केला? एकाच ठिकाणी बसून झुमझुम झुम केला. म्हणजे असा मोड ऑफ एनर्जी ज्याच्यामध्ये मॉलिक्यूल ट्रान्सफर होत नाहीत, फक्त त्यांच्या व्हायब्रेशन मुळे एनर्जी ट्रान्सफर होते, त्या मोडला आपण काय म्हणतो दादा? हीट कंडक्शन. तुला समजलं आहे का? मग सर येस सर. मग सर कन्व्हेक्शन काय असते? कन्व्हेक्शन तसं असते बघा. कन्व्हेक्शन हे सज्जन लोक आहे, सज्जन लोक. कंडक्शन खूप हरामी आहे, कामचोर माणूस आहे. त्यामुळे तो गटगट गटगट त्याला काय काम दिलं, ए चल तिकडे ट्रान्सफर करून टाकणार. तो फक्त एकाच ठिकाणी झूम करणार आणि देऊन टाकणार. बट कन्व्हेक्शन आहे खूप सज्जन माणूस आहे. कळलं? ओके. घरामध्ये भाऊ आहे, घरामध्ये बहीण आहे. भाऊ जो असतो जनरली थोडा खोडकर असतो, बिलकुल सिन्सिअर नसतो. पण आपली जे घरामधली दीदी असते, दीदी खूप ऐकते. जे मम्मी म्हणेल, जे पप्पा म्हणेल ते ऐकते. पण आपला जो दादा आहे, दादा कुठलं पण काम सांगितलं काहीतरी कामचोरपणा करणार. हो का नाही? तसंच आहे बघा. आता कन्व्हेक्शन कसं होते? हिट भेटली तर कन्व्हेक्शन काय म्हणा? ओ माय गॉड, मला हिट भेटली. ही हिट कुठे द्यायची? ती हिट तिथे ट्रान्सफर करायची. असं आहे का? मग मी काय करते? हे मी हिट घेते आणि छान 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 हिट देते. परत दुसरा मॉलिक्यूल पण जाणार. अरे मला पण तसंच आहे का? हो हो हो. हिट घेतली. आता मी काय करते? हिट घेऊन मस्तपैकी जाते आणि इथे देते. परत दुसरी दीदी आली आणि ती पण म्हणा, अरे मला हिट पाहिजे. हो, हिट घेते आणि परत चालते 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 आणि ही ट्रान्सफर करते. म्हणजे मित्रांनो काय होतं माहिती तुम्हाला कळलं का? की हीट ट्रान्सफर होताना मॉलिक्यूल ऍक्च्युअल एनर्जी घेऊन जातात. म्हणजे मॉलिक्यूल ट्रान्सफर होतात, मॉलिक्यूलची मोशन होते आणि अशा मोडला काय म्हणायचं? कन्व्हेक्शन. बट आपल्या सिलेबसमध्ये काय आहे? फक्त आणि फक्त कंडक्शन. आणि तेच कंडक्शन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर या कंडक्शन कसं होतं, याचे फॉर्म्युले काय, या छोट्या छोट्या गोष्टी आपण बघूया मित्रांनो. जाऊया पुढे. आय होप कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. तर नीट लक्ष द्या. कंडक्शन मध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, सिंपल गोष्टी लक्षात ठेवायचं. बरं, पहिली गोष्ट बघा. आता हे आता सिरियस, एकदम सिरियस.
कंडक्शन मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते, त्या गोष्टीचं नाव आहे स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट. तर व्हॉट डू यू मीन बाय स्टेडी स्टेट? स्टेडी स्टेट अशी असते, लक्ष द्या, समजा इथलं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस, इथलं आहे 80, इथलं काय आहे नीट लक्ष द्या 60, इथलं आहे 40 आणि लेट्स से इथलं टेम्परेचर किती आहे 20. बरोबर. बघा म्हटलं एक स्टेट अशी येते, नीट बघा, ह्याला तुम्ही किती हिट करा, किती पण हिट करा, किती पण हिट करा, किती पण हिट करा, किती पण हिट करा, 100चं टेम्परेचर 100च राहणार. बरं, 80चं 80च राहणार, 60चं 60च राहणार, 40चं 40 राहणार आणि 20चं काय राहणार 20च. असं का होतं मास्तर? बरोबर. तुम्हाला काय वाटतं, हीट दिलं तर टेम्परेचर वाढायला पाहिजे की नाही? मग किती जरी हीट दिलं तर टेम्परेचर याचं वाढतच नाही. म्हणजे बेसिकली आपण याला काय म्हणतो की या रॉडने कुठली स्टेट अचीव्ह केली रे? स्टेडी स्टेट. मग सर तुम्ही हीट दिली आणि टेम्परेचर वाढलं नाही तर हीट गेली कुठं? तर गोष्ट लई सोपी आहे मित्रांनो. जेवढी हीट दिली तशाच तशी सगळी हीट काय केली रे? बाहेर पडली. किसको भी कुछ भी नहीं मिला, जितना अंदर लिया उतना ही बाहर डाला. मतलब इनकमिंग हीट इक्वल्स टू आउट गोइंग हीट. म्हणजे हीटचा रेट केला तर समजा ह्या एरियामध्ये 20 कॅलरी पर सेकंड हीट जाते. काय म्हणलं मित्रांनो? 20 कॅलरी पर सेकंड. तर इथून पण किती जाणार? 20 कॅलरी पर सेकंड. इथून पण किती जाणार? 20 कॅलरी पर सेकंड. इथून पण किती बाहेर जाणार? 20 कॅलरी पर सेकंड. आणि तेवढीच हीट काय म्हणजे मित्रांनो बाहेर काढणार. म्हणजे बेसिकली तुम्हाला काय म्हणायचंय की स्टेडी स्टेट म्हणजे Q/T ऍट एनी पॉइंट कसा असणार? कॉन्स्टंट. एकदम क्लिअर. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट फ्लोईंग पर युनिट टाइम सगळ्या केसमध्ये कशाना सांग, किंवा काय म्हणतात सांगा, नो अब्सॉर्प्शन, कुठल्याच एरियामधनं हीट अब्सॉर्प्शन होतं का, और इमिशन ऑफ हीट, म्हणजे कुठलाच पार्ट हीट घेत नाही. समजा कुठल्या पार्टने हीट घेतली असली तर टेम्परेचर चेंज झाला असतं. टेम्परेचर चेंज होत नाही म्हणजे कोणीच ना आतमध्ये घेते ना बाहेरमध्ये. त्यामुळे जेवढी हीट आली ते काय झाली? बाहेर झाली. स्टेडी स्टेट तुला कळली. त्यामुळे स्टेडी स्टेट म्हणलं की डोक्यात तू काय लक्षात ठेव दादा? डोक्यात तू असं लक्षात ठेव की सगळ्या क्रॉस सेक्शनचं जे टेम्परेचर असणार, म्हणजे प्रत्येक एका क्रॉस सेक्शनचं कॉन्स्टंट, त्याच्या बाजूच्या क्रॉस सेक्शनचं कॉन्स्टंट, सगळ्या बाजूच्या क्रॉस सेक्शनचं कॉन्स्टंट, हे पण कसं असणार? कॉन्स्टंट. आणि ते जे टेम्परेचर आहे किती जरी हीट दिलं तरी चेंज होणार का? नाही. एकदम क्लिअर. याच्यानंतर दुसरा जो पॉईंट येतो मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट. आणि फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, इट इज चेंज इन टेम्परेचर अपॉन चेंज इन लेंथ. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय? चेंज इन टेम्परेचर अपॉन चेंज इन लेंथ. आणि हे लक्षात ठेवा मित्रांनो, जर स्टेडी स्टेट असेल, स्टेडी स्टेट, तर चेंज इन टेम्परेचर अपॉन डेल्टा एक्स नेहमी कसा असते? कॉन्स्टंट. म्हणजे स्टेडी आहे, कुठेही जा तो रेट कसा आहे? सेम आहे. म्हणजे डिक्रीज इन टेम्परेचर पर युनिट लेंथ नेहमी कसा असणार? सेम. म्हणजे याचा जो स्लोप येणार तो कसा येणार? कॉन्स्टंट. हा स्लोप काय आहे याचं डिटेल मध्ये आपण क्वेश्चन्स थ्रू बघूया. एकदम क्लिअर. एवढं फक्त लक्षात ठेव, टेम्परेचर ग्रेडियंट स्टेडी स्टेट साठी, स्टेडी स्टेट मध्ये dt अपॉन dx नेहमी कसा असते दादा? कॉन्स्टंट. बाकी काय नाही, आपण मी तुला बघतो. जाऊ पुढे. ओके. आता पुढचा आणि जो पॉइंट आहे तो दुनियातला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 4-5 फॉर्म्युले लय महत्वाचे. लय म्हणजे लय महत्वाचे. तर लिहितो. काय लिहितो मित्रांनो सांगा बरं? इथं लिहितो लय महत्वाचे. सर हे स्पेलिंग चुकलेली आहे. लयला वेगळं काहीतरी पाहिजे. महत्वाला लाय 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 महत्वाचे. बाबूराव देख मेरा बाबूराव क्या बोलता है. अब देख मेरा बाबूराव क्या बोल रहा. देख लय महत्वाचे. पहिलं रेट ऑफ हीट ट्रान्सफर. पहिला फॉर्म्युला बघा, रेट ऑफ हीट ट्रान्सफर. नीट लक्ष द्या दादा. आणि ह्याला काय म्हणतो मी? स्मॉल q इक्वल्स टू कॅपिटल Q/T. दॅट इज अमाउंट ऑफ हीट पर युनिट टाइम. एकदम क्लिअर. अँड दॅट q इज गिवन बाय, नीट बघ, q इज गिवन बाय q इक्वल्स टू KA dt बाय dx. जनरली हे जे dt बाय dx आहे ते काय असते? निगेटिव्ह असते. हे का मी तुला सांगतो, पण घाबरू नको. आता लक्ष द्या. सर यात एक एक गोष्ट मला सांगा. रेट ऑफ हीट ट्रान्सफर के नंतर बघू. व्हॉट इज ए? समजा मित्रांनो हे हॉट एंड आहे आणि हा कोल्ड एंड आहे. बरोबर. हॉट पासून कोल्ड कडे हीट ट्रान्सफर होते. मग एका सेकंदामध्ये किती हीट ट्रान्सफर होते हे तुम्हाला काढायचं असेल, किंवा हीट ट्रान्सफर किती होते हे काढायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. ओके. ए म्हणजे त्या हीटचा क्रॉस सेक्शन एरिया. क्रॉस सेक्शन म्हणजे असा, ज्या डायरेक्शनला हीट चालली त्याच्या परपेंडिक्युलर. समजा हीट अशी चालली तर हीटला परपेंडिक्युलर जो एरिया असतो हा वाला, हा एरिया काय घ्यायचा? ए घ्यायचा. ओके. तर पुढे सर व्हॉट इज dt? dt म्हणजे ह्या दोन एंड मधला टेम्परेचर डिफरन्स. एकदम क्लिअर. सर व्हॉट इज dx? ह्या दोन एंड मधला लेंथ म्हणजे काय घ्यायचं? dx.
तुला कळतंय का डोक्याच्या वर जात आहे? आणि सर तुम्ही इथे निगेटिव्ह का लिहिलं, तर गोष्ट अशी आहे मित्रांनो, जसं जसं पुढे चाललो तसं तसं टेम्परेचर काय होतं, कमी होतं, म्हणून dt/dx काय येणार, निगेटिव्ह. आणि ह्यालाच जर सिम्पली लिहायचं असेल तर फॉर्म्युला बघा मित्रांनो, Q इज इक्वल्स टू KA, आणि ह्या dt ला काय लिहितो बघा, TH मायनस TC अपॉन खाली काय लिहू शकतो, L. आणि इसको लगाडाला तो लाईव्ह जिंगाडाला. परत माझा बाबूराव काय म्हणतोय की, बाबूराव म्हणतोय की दीदी हा फॉर्म्युला तू पाठ कर. कुठला फॉर्म्युला, Q इज इक्वल्स टू KA TH मायनस TC अपॉन L. परत एकदा काय म्हणलंय, मस्तपैकी शांत डोकं ठेव आणि नीट पैकी हात जोड. हात जोडल्यानंतर तू तेरे भगवान को याद कर. देवा, ए देवा, फिजिक्स देवता मला पाव आणि माझ्या डोक्यामध्ये पटकन टाक. काय टाक, Q इज इक्वल्स टू KA TH मायनस TC बाय L. अजून एकदा टाक डोक्यात. ओके, हे घे, तथास्तु. काय, Q इज इक्वल्स टू KA TH मायनस TC बाय L. अरे माकडा, माझ्याकडे काय बघताय, तुला डोळे झाकायला सांगितलंय, इकडे काय बघताय, ए इकडे बघ की. ओके, चला जाऊ मित्रांनो. तो काय येणार, Q इक्वल्स टू K, आणि तुला पाठ करायचंय. ना तुमचा क्वेश्चन असेल सर व्हॉट इज K, तर लक्षात ठेवा K इज थर्मल कंडक्टिव्हिटी. फक्त लक्षात ठेवा, थर्मल कंडक्टिव्हिटी नाव त्याचं काय, थर्मल कंडक्टिव्हिटी. आणि याची युनिट आणि डायमेन्शन तुला खूप सारे एक्झाम मध्ये विचारतात. तर बघा याची युनिट Kच आधी युनिट काढू बघा. तर K युनिट असते बघा, वॅट पर. बघा K म्हणजे काय, हे Q म्हणजे वॅट पर मीटर पर केल्विन. हे तू लक्षात ठेव, वॅट पर मीटर पर केल्विन, वॅट पर मीटर पर केल्विन, वॅट पर मीटर पर केल्विन, वॅट पर मीटर पर केल्विन. लक्षात राहा मित्रांनो, हा फॉर्म्युला कळला, K पण तुला कळला, Q लक्षात ठेव, Qचा तुला खूप ठिकाणी यूज आहे. आता ह्याचेच अजून काही फॉर्म्युले बघू पुढच्या स्लाइड मध्ये मित्रांनो. बघा आता बघा, पहिला झाला हीट करंट. आता दुसरा नीट लक्ष द्या, दुसरा एक फॉर्म्युला आहे, त्याचं नाव आहे थर्मल रेजिस्टन्स. थर्मल रेजिस्टन्स नीट लक्ष द्या. थर्मल रेजिस्टन्स आपण काय म्हणू शकतो, आर थर्मल म्हणू शकतो. आणि त्या थर्मल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला येतो मित्रांनो बघा, L अपॉन K इंटू A. L इज लेंथ, K इज थर्मल कंडक्टिव्हिटी आणि A इज क्रॉस सेक्शन एरिया. इथपर्यंत क्लिअर आहे, गुड. दुसरं, ह्याला मी अजून काहीतरी करू शकतो बघा, ह्याला मी कोणासोबत कम्पेअर करू शकतो, इलेक्ट्रिकल अॅनालॉजी. व्हॉट एक्झॅक्टली इज इलेक्ट्रिकल अॅनालॉजी सर? फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतो बघ दादा, एक रेजिस्टन्स तुला दिलाय, ओके, रेजिस्टन्स असा दिलाय, आणि ह्याच्यामध्ये काय फ्लो होतं, करंट फ्लो होतं. तर ओम्स लॉ मला काय सांगतो, V इज इक्वल्स टू I इंटू R. आपण काय म्हणू, चेंज इन पोटेन्शियल इक्वल्स टू I इंटू R. म्हणजे ह्या दोन पॉइंट मध्ये पोटेन्शियल असेल तर करंट फ्लो होणार. तसंच तुला दोन एंड दिलेत, एक एंड दिलाय हॉट एंड, दुसरा एंड दिलाय कोल्ड एंड, आणि तरच ह्याच्यामधनं काय फ्लो होणार, हीट फ्लो होणार. मग दोघांना जर कम्पेअर केलं तर पोटेन्शियल मुळे करंट, तर टेम्परेचर डिफरन्स मुळे TH मायनस TC. टेम्परेचर डिफरन्स मुळे काय फ्लो झालं, Q, आणि इथे जो रेजिस्टन्स येतो त्याला आपण काय म्हणतो, आर थर्मल म्हणतो. एकदम क्लिअर आहे. तर इथून एक सुंदर फॉर्म्युला येतो मित्रांनो आर थर्मलचा. काय सांगा बरं रे, आर थर्मल इथून लिहू शकतो परत, आर थर्मल इज इक्वल्स टू काय सांगा मित्रांनो, सिंपल वाला डेल्टा T अपॉन Q. डेल्टा T अपॉन Q. आणि म्हणून याचं जे युनिट येणार डिग्री सेल्सिअस पर वॅट. अॅनालॉजी तुम्हाला कळली, थर्मल रेजिस्टन्स कशाला म्हणतात कळलं, एकदम गोष्टी क्लिअर आहेत. हा फॉर्म्युला पाठ कर, जास्त यूज होणार नाही, पण तरी तू लक्षात ठेव. गोष्ट क्लिअर आहे. कोण जाऊ, स्टेडी स्टेट कळलं तुम्हाला मित्रांनो, टेम्परेचर ग्रेडियंट तुम्हाला कळला, Qचा फॉर्म्युला कळला. त्या Qला कधी कधी थर्मल करंट पण म्हणतात. Qला काय म्हणतात, थर्मल करंट, आणि ह्याला काय म्हणतात, थर्मल रेजिस्टन्स. जाऊ मित्रा पुढे. सर अशा प्रकारे आपण पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊया. तर पुढचा कन्सेप्ट आहे कॉम्बिनेशन ऑफ रॉड. सोपं आहे, याला पाठ कर आणि थोडं सिरियसली बघ दादा याच्याकडे, नो जोक्स. इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा कॉम्बिनेशन मध्ये पहिलं जे कॉम्बिनेशन आहे सिरीज कॉम्बिनेशन. नीट लक्ष द्या आता, सिरीज कॉम्बिनेशन ऍब्सोल्युटली पाठ कर. दोन रॉड आहेत, मी सिरीज मध्ये जोडले, पहिला आणि दुसरा. ओके, लेट से हा रॉड K1 आहे, हा रॉड K2 आहे, याची लेंथ L1 आहे, याची लेंथ L2 आहे, दोघांचा एरिया सेम आहे. हा एंड TH आहे आणि हा एंड TC आहे, हॉट आणि कोल्ड. दोन्ही कशात कम्पेअर. ह्याला आपण मी काय म्हणलं, नेहमी इलेक्ट्रिकल अॅनालॉजी सोबत कम्पेअर करू शकतो, राईट. तर मित्रांनो मला सांगा, इथे इलेक्ट्रिकल अॅनालॉजी कशी येणार, असे येणार, पहिला रॉड आणि दुसरा रॉड एकमेकाला काय केलं रे, कंबाईन केले. पहिल्याचा रेजिस्टन्स काय असतो R1, दुसऱ्याचा काय असतो R2. आणि मला माहित आहे इथं 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 या सगळ्या केसमध्ये नीट बघा,
आर इक्विव्हॅलंट इज इक्वॉल्स टू काय येणार R1 प्लस R2 जे की सिरीज मध्ये तू शिकले. गुड. आणि दुसरा पॉईंट तू लक्षात ठेव दादा, काय लक्षात ठेवतो सांग बरं, सुंदर सुंदर सुंदर, की जर सिरीज कनेक्शन असेल तर करंट सेम असते, बरोबर. मग आपलं करंट कुठला आहे क्यू, म्हणजे याच्यामध्ये क्यू कसा पाहिजे दादा, सेम पाहिजे. एवढ्या गोष्टी तुला कळल्या. और याच्यामध्ये 2-3 फॉर्म्युला तुला बघायचे. पहिला फॉर्म्युला, पहिला आर थर्मल, पाठच करायचा. आर थर्मल इक्वल्स टू L1 अपॉन K1 A1 प्लस L2 अपॉन K2 A2. सोपं आहे प्रमाण. आर थर्मल म्हणजे काय, R1 प्लस R2 आणि R चा फॉर्म्युला काय असतो L बाय K. एकदम क्लिअर. दुसरं हे इम्पॉर्टंट आहे, K इक्विव्हॅलंट, सिस्टीमचा इक्विव्हॅलंट K काढायचा आहे. तर फॉर्म्युला बघा मित्रांनो, सिस्टीमचा K इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू, फॉर्म्युला लय सोपा आहे, L1 प्लस L2 अपॉन L1 बाय K1 प्लस L2 बाय K2. एकदम क्लिअर. जर L1 इक्वल्स टू L2 आलं आणि ह्या दोघाला मी काय ठेवलं मित्रांनो, L ठेवलं, तर हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा येणार सांगा बरं मित्रांनो. तो फॉर्म्युला सिंपल येणार 2K1 K2 अपॉन खाली काय येते K1 प्लस K2 आणि हा ऍव्हरेज वेलॉसिटीला पण असाच काहीसा फॉर्म्युला येतो. त्यामुळे हा फॉर्म्युला तुला ऍब्सोल्युटली काय करायचं, पाठ करायचं. ओके. आणि यातलं तिसरं जे काम आहे, ए मास्टर याला बी म्हण, आणि तिसरं 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 काम आहे बघा, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, टेम्परेचर ऍट जंक्शन. कामाची गोष्ट आहे मित्रांनो, टेम्परेचर ऍट जंक्शन. जंक्शन कुठलं दिसतं बरं, इथलं टेम्परेचर काढायचं, इथलं इथलं. तुम्ही लॉजिक काय वापरतो बघा मित्रांनो, समजा याला मी 1 साइड म्हणलं, याला काय म्हणलं 2 साइड, मला टी काढायचं. एक गोष्ट मला माहिती आहे, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कुठेही गेलं तरी हिट कसा असणार, सेम. एकदम क्लिअर आहे. ओके. मग कॅन आय से दॅट मित्रांनो, पहिल्यातनं जाणारे हिट आणि दुसऱ्यातलं जाणारे हिट काय असते, सेम. हे जे पहिल्यातलं चालले हे दुसरे हिट कसे असणार, सेम. मग काय करतो बघ, हिटचा फॉर्म्युला मला माहित आहे काय, K1 A टेम्परेचर डिफरन्स किती असतो सांगा बरं, TH मायनस टी अपॉन खाली लेंथ L, फॉर्म्युला क्यूचा. दुसरा इथं फॉर्म्युला काय येणार, K2 इंटू A. दादा नीट बघ, आता बघ इथून इथे चालले ना, इथून इथं, तो टेम्परेचर काय येणार, T मायनस TC का TC मायनस टी. नेहमी हिट मध्ये टेम्परेचर डिफरन्स हा जास्त मायनस कमी घ्यायचं. जास्त कोणाचं आहे टीचं आणि कमी कोणाचं आहे TC, म्हणजे TC मायनस टी नाही येणार, इथं काय येणार T माइनस TC अपॉन खाली कहते हैं मित्रांनो L2. और इसको आपने गुलू 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 किया तो यू कैन फाइंड द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर जंक्शन. एकदम क्लिअर आहे दादा, हे पण क्लिअर, सगळं क्लिअर आहे. हे कुठलं कॉम्बिनेशन आहे सांग बरं, सिरीज. तो प्लीज याला तू पाठ कर, याला तू रट्टा मार, याला नोटबुक मध्ये लिहून घे, जे तुला कम्फर्टेबल आहे तसं कर, बट तसंच पुढे जाऊ नकोस बाब्या. कळतंय का माझं, जाऊ पुढे. येस. तो पुढच्या याच्याकडे जाऊया आपण. आणि पुढचं जे आहे कॉम्बिनेशन ऑफ रॉडच आहे. दुसरं जे कॉम्बिनेशन रॉड आहे, आता हे सोपं आहे, ह्याला मी लिटरली पाठ करायचं बघा. दुसरं कॉम्बिनेशन रॉड आहे ते कसं घेतो मित्रांनो, मी पॅरल घेतो. म्हणजे हे पहिला रॉड आणि हा दुसरा रॉड. एकदम क्लिअर. आणि ह्या दोघाला पण मी काय केलं मित्रांनो, असं केलं, ह्याला असं केलं. ओके. याला ठेवलं मी TH आणि ह्याला काय ठेवलं मित्रांनो TC. बरोबर, सगळं पाठ करायचं. ह्याला जर मी असं 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 ह्याला म्हणलं मी R1, ह्याला म्हणलं मी R2. हे दोन्ही सेम असणार मित्रांनो, सेम असणार. ठीक आहे. लेट्स से पहिल्याची कंडक्टिव्हिटी K1, दुसऱ्याची K2, लेंथ सेम असणार. याचा एरिया A1 आणि याचा एरिया काय असणार A2. इथपर्यंत तुला कळलं, हे कळलं. ह्याचं काय सांगा मित्रांनो, 1 अपॉन R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू काय असते, 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. आणि याच्यामध्ये करंट सेम नसते, तर Q पण सेम असणार का, नो, Q इज नॉट सेम. क्लिअर. तसंच 3 गोष्टी घ्या. त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय घेतो, आर थर्मल. मित्रा पाठ कर चला आता, आर थर्मल. तर फॉर्म्युला काय तो बघ बरं दादा, आर थर्मलचा बघा, आर इज इक्वल्स टू काय असते मित्रांनो, L अपॉन K. ओके. तर बघा मग असं लिहू शकतो आधी, आर थर्मल, नीट बघ दादा, L अपॉन Ka. म्हणजे इथं काय लिहितो सांगा बरं, K1 A1 प्लस K2 A2 अपॉन आर थर्मल, आर थर्मल, आर थर्मल. ओके 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 ओके. एक मिनिट मित्रांनो, पेन क्लीन, सगळंच क्लीन होतंय. अरे व्हॉट इज, व्हेर इज द इरेजर ब्रो, इरेजर किधर है ब्रो, ब्रो where is the eraser bro, bro bro bro, where is the eraser bro. Select change right mode will clear content, change right mode will clear content. What is change right?
ओ चला गया, ओ माय गॉड. बरं ठीक आहे मित्रांनो, काही घाबरायची गरज नाही. परत मी लिहितो. दोन आपले पॅरलल रॉड आहेत. ओके, आणि ह्याला आपण काय म्हणलं होतं K1, ह्याला काय म्हणलं होतं K2. ह्याचा एरिया A1 आणि ह्याचा एरिया काय असतो मित्रांनो A2. गुड. ओके, तर मी काय म्हणलं होतं हे दोन जे कॉम्बिनेशन आहेत हे कसे आहेत मित्रांनो, पॅरल सारखे. ह्याला आपण काय म्हणू R1, ह्याला काय म्हणू R2. आणि इथून मला माहिती आहे 1/R इक्वल टू काय असते 1/R1 प्लस 1/R2. दोघांची लेंथ कशी आहे, सेम आहे. गुड. ओके, मग आता काय लिहितो बघा. तो इथून काय नाही, से दॅट, नीट लक्ष द्या. पहिलं 1/R थर्मल इज इक्वल टू काय नाही सांग, R थर्मल खाली आहे 1/R1 म्हणजे काय असते L/K1A1 प्लस 1/R2 L/ काय येणार K2A2. और इसको गुलगुली किया तो R थर्मल का एक ब्यूटीफुल फॉर्मूला आएगा. बोलो यार क्या आएगा R थर्मल का फॉर्मूला, सुंदर लक्षात ठेवा, अजिबात घाबरायचं नाही. बघा R थर्मलचा फॉर्म्युला त्याला वर घ्या आणि याला खाली घ्या, तो L/ खाली काय येणार K1A1 प्लस K2A2. आणि दुसरा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, दॅट इज K इक्विव्हॅलेंट. तो K इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला येतो मित्रांनो K1A1 प्लस K2A2 अपॉन खाली काय घेतो मित्रांनो सांगा बरं, A1 प्लस A2. ओके, आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इथं थर्ड केस मध्ये हीट सेम नसते. तो Q नेट जो असणार तो नेहमी काय असणार Q1 प्लस Q2. आधीच्या केसमध्ये Q जो होता तो सगळीकडे कसा असायचा, सेम असायचा. आणि इथे जे Q आहे ते कसं असणार, दोघांचे काय होणार मित्रांनो, ऍडिशन होणार. तुला कळत आहे का, डोक्याच्या वर जात आहे, समझ में आ रहा है क्या? येस. आणि एक गोष्ट नीट लक्ष द्या, आता इथंच मी कम्पेअर करतो, इथंच शॉर्ट नोट मध्ये मी सांगतो मित्रांनो, बघा नोट मध्ये इथं सांगतो नोट कोणासाठी, आपण सिरीज साठी नीट लक्ष द्या. सिरीज केसमध्ये अशा दोन रॉड आहेत, हे दोन रॉड. ओके, इथं मी काय म्हणलं मित्रांनो K1, इथं काय म्हणलं रे K2, आणि ह्याला काय म्हणलं रे L1, ह्याला काय म्हणलं रे L2. नीट लक्ष दे, कळतंय. इथं Q ला मी असं लिहू शकतो, Q इज इक्वल टू डेल्टा T अपॉन R थर्मल. गुड. बघ नेट Q डेल्टा T ला डेल्टा T. R थर्मल मित्रांनो एकाच येणार का, दोघाच येणार, दोन्ही सिरीज मध्ये आहेत. आणि R थर्मल काय असतं मी सांगितलं होतं, काय L1/K1A1 प्लस L2/K2A2. हा पण तुम्ही फॉर्म्युला कशामध्ये वापरू शकता रे, सिरीज मध्ये वापरू शकता, सिरीज मध्ये. आणि पॅरल मध्ये कुठला वापरायचा, हा वाला. म्हणजे दोघं मी एकाच ठिकाणी लिहिले म्हणजे तुम्हाला कम्पेअर करायला सोपं जाईल. कळलं, हे तू लक्षात. याचा यूज कसा करायचा मी क्वेश्चन मध्ये सांगतो. बाबूराव फॉर्म्युला. येस. ओके, सर मित्रांनो पुढे जाऊया. तर आय थिंक दिस वॉज ऑल अबाउट कंडक्शन. सिरीज बघितलं, पॅरल बघितलं, छोटे छोटे फॉर्म्युले पण बघितले. ते फॉर्म्युले कसे यूज करायचे आपण फ्युचर मध्ये बघूया. तर पुढे एक लास्टचा कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे मित्रांनो न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग. तो न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग काय सांगतो की समजा तुमच्याकडे चहा आहे, चहा बरोबर, आणि एका कपामध्ये तुम्ही काय घेतलं मित्रांनो, ह्या कपामध्ये तुम्ही चहा घेतला. ओके, आणि चहाचे टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस 100. ओके, नीट लक्षात. 100 वरनं 80 वर यायला जर 2 मिनिटं लागले त्या चहाला, तर ते विचारते 80 वरनं 60 वर यायला 2च मिनिटं लागतात का 2 पेक्षा जास्त लागतात का 2 पेक्षा कमी लागतात. तुमचं जे भदर डोकं आहे ज्याच्यामध्ये शेण भरलंय ते भदर डोकं म्हणणार सर 2च मिनिटं लागणार. येस और नो, पण तसं होत नाही दादा. गोष्ट वेगळी आहे. जर 100 ते 80 मध्ये 2 मिनिट लागत असेल तर 80 to 60 जायला ग्रेटर दॅन 2 मिनिटं लागतात. हे का होते, कसं होते याचं आपल्याला देणं घेणं नाहीये. पण फक्त मित्रांनो याचा फॉर्म्युला काय आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तर न्यूटनचा लॉ ऑफ कुलिंग काय म्हणतो त्याचं स्टेटमेंट आधी वाचूया. बघा स्टेटमेंट काय, द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. ओके, त्याला आपण काय म्हणतो, dt/dt ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफरन्स. कुठला डिफरन्स, त्या इन्स्टंटचं टेम्परेचर मायनस सराउंडिंगचं डिफरन्स. एकदम क्लिअर आहे, ऑफ द बॉडी अँड सराउंडिंग द डिफरन्स इन द टेम्परेचर इज स्मॉल. हा लॉ तेव्हाच वापरायचा जेव्हा त्या बॉडीचं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर कसं आहे सोपं. म्हणजे बेसिकली काय म्हणायचं मित्रांनो, रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार, सराउंडिंग. म्हणजे समजा त्या बॉडीचं टेम्परेचर T आहे आणि सराउंडिंगचं T0 आहे, मग त्याचा जो रेट ऑफ लॉस ऑफ हीट आहे dq/dt, और ह्यालाच मी अजून म्हणू शकतो dt/dt, आणि दिस शुड बी प्रोपोर्शनल टू T - T0. एवढंच तू लक्षात ठेव. आणि एवढं लक्षात ठेव की ह्या ज्या गोष्टी आहेत ते कशा असतात मित्रांनो, स्मॉल डिफरन्स असेल तर.
एकदम क्लिअर. एक गोष्ट मी तुला सांगतो, ती गोष्ट तू दादा एकदम लक्षात ठेव. मला कळत, हे कळलं ओके. मी तर काय करतो, सिलेक्ट करतो, चेंज, सगळं जातं. बरं ठीक आहे, काय टेन्शन नाही. बघा आता गोष्ट अशी आहे, समजा आधीचं जे टेम्परेचर आहे टी इनिशियल आहे आणि नंतरचे टेम्परेचर आहे टी फायनल आणि ह्याला टाइम लागला टी. बरोबर. आता नीट बघा, कॅल्क्युलेशन साठी हा लॉ कसा वापरायचा, कॅल्क्युलेशन पर्पज आहे. कॅल्क्युलेशन साठी फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. बघा, टी इनिशियल मायनस टी फायनल अपॉन टी स्मॉल टी म्हणजे टाइम शुड बी इक्वल्स टू के. के इज कॉन्स्टंट, काय घाबरायचं नाहीये. आणि इथे काय येणार बघा, टी इनिशियल प्लस टी फायनल बाय 2 मायनस इथे काय असते मित्रांनो, टी नॉट. एकदम क्लिअर. ह्याचा यूज फक्त तुम्ही लक्षात ठेवा, वापर कसा करायचा ते आपण नंतर बघू. कळलं काय? टी इनिशियल माइनस टी फाइनल बाय टी इज इक्वल्स टू के इंटू टी इनिशियल प्लस टी फाइनल बाय 2 माइनस टी नॉट, वेर टी नॉट इज सराउंडिंग टेम्परेचर. हा फॉर्मूला तो एब्सोल्युटली, इसको तुम क्या करो दादा और मेरे दीदी, इसको तुम पाठ करो. एकदम क्लियर. आणि हे 2-3 ग्राफ बघा, हे 2-3 ग्राफ तुम्ही लक्षात ठेवा. हा ग्राफ dt डी थिटा बाय dt इंटू थिटा मायनस थिटा नॉट, हा तर स्ट्रेट लाईनच आहे ना. आणि थिटा मायनस थिटा नॉट आणि टाइमचा ग्राफ कसा येतो, असा एक्सपोनेन्शियल वाला ग्राफ येतो, ते पण निगेटिव्ह आहे. हे दोन्ही ग्राफ तुम्ही रट्टा मारा, हे दोन्ही ग्राफ पाठ करा. हे कसं आलं, हे काय आलं, याचं आपल्याला देणं घेणं नाही. फक्त हा फॉर्म्युला तू दादा लक्षात ठेव. कळलं की नाही? तो आय थिंक दॅट्स इट फ्रॉम द थेरी वाला पार्ट. आय थिंक येस, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग मध्ये सांगितलं होतं. येस, तो एवढंच आपण थेरीवाला पार्ट केलेला आहे. मित्रांनो, आपण कुठे जाऊया आता, पीवायक्यूच्या सेक्शनकडे जाऊया. ठीक आहे, तो लेट्स स्टार्ट. तर चला मित्रांनो, आता सुंदर सुंदर थेरी शिकल्यानंतर अति सुंदर सुंदर क्वेश्चन करायचे दिवस आलेले आहेत. तर काही पीवायक्यू मी घेतो 2024 ते 2021-20 पर्यंत. ते पीवायक्यू तुम्ही करा. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही येणार नाही. तो चलिए शुरू करते हैं. एक अतिशय सुंदर क्वेश्चन ईयर हा आपके स्क्रीन पर 7 करोड रुपये के लिए. येस मित्रांनो, तो लेट्स रीड द क्वेश्चन नंबर फर्स्ट. काय म्हणलं मित्रांनो, बघा बरं. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे कुठला बघा, कुठे गेला दादा, अरे दादा कुठे आहे तू, काय फालतू पण. हा चला, तो मित्रांनो आपल्याला काय दिलं बघा बरं. पहिला शीट ऑफ स्टील is 40 centimeter long and 5 centimeter broad. The surface area of the sheet increases by 1.4 centimeter square at 100 degrees Celsius. The coefficient of linear expansion. मित्रांनो बघा, सरफेस एरियाचा चेंज दिलाय, तो फॉर्म्युला कुठला वापरायचा, डेल्टा ए इज इक्वल्स टू ए बीटा डेल्टा टी. सिंपल फॉर्म्युला. ओके, तो चेंज इन किती दिला सांगा, 1.4. इथे लिहायचं 1.4. एरिया म्हणजे काय असतं, लेंथ इंटू ब्रेड. लेंथ कितीची आहे 40 आणि हे किती आहे 5. मग 40 इंटू 5 किती होतं मित्रांनो सांगा बरं, 200. बीटा वी कॅन फाइंड, आणि जो डेल्टा टी आहे तो किती आहे मित्रांनो, 100 आहे. एकदम क्लिअर. तो इथून गुलुगुलू किया तो बघा बरं आन्सर काय, इथे येतं 0.7 इंटू 10 टू द पॉवर काय येणार -4 अँड दिस शुड बी इक्वल्स टू बीटा, म्हणजे 7 इंटू काय येणार 10 टू द पॉवर -4 पर डिग्री सेल्सियस. हा तुझा काय येणार बीटा. एकदम क्लियर. बट दे आर नॉट आस्क्ड यू अबाउट बीटा. त्यांनी काय विचारलं, लिनियर एक्सपान्शन. ओके, मला माहित आहे काय मित्रांनो, बीटा इज इक्वल्स टू 2 अल्फा. मग अल्फा इक्वल्स टू काय असणार, बीटा बाय 2. म्हणजे याला 2 न डिवाइड केलं की तुला आन्सर भेटणार, आणि ते आन्सर कुठला असणार मित्रांनो, सी. कळतंय का? म्हणजे ह्या चॅप्टरला तुम्ही निग्लेक्ट करू नका. सिंपल फॉर्म्युले जरी पाठ केले तर ह्या चॅप्टरला इझी वे मध्ये यू कॅन गेट द मार्क्स. जाऊ मित्रांनो पुढे. चला, तो लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो बघा, हे दिले बघा बरं. काय म्हणले, a metal rod having coefficient of linear expansion 2 into 10 to the power -5. ओके, एक मिनिट मित्रांनो. ओके, a metal rod having coefficient of linear expansion 2 into 10 to the power -5 at is 0.7 meter long at 45 when temperature rises to 65, then increase in length विचारले. अगं परत सोपा क्वेश्चन आहे, सांगा बरं. इन्क्रीज इन लेंथ काय असणार, डेल्टा एल अँड दिस शुड बी इक्वल्स टू एल अल्फा डेल्टा टी. डेल्टा एल किती झाले मित्रांनो सांगा बरं रे. विचारलाय. ओके, लेंथ किती आहे 0.75. अरे अल्फा किती आहे दादा, अल्फा दिले 2 into 10 to the power -5 और डेल्टा टी किती आहे अजय, ये देखो जी, ये 45 को है और ये 65 को है, तो डेल्टा टी में कितना लेगा अम्मा, 20 लेगा. इसको गुलगुली किया तो आंसर आ जाएगा अम्मा, ये 7.5.
20, 7.5 into 2, it's 15 ra, 15 into 2, 30. It is 30 into 10 to the power minus 3 meter. एकदम clear? Or I can say that 30 into 10 to the power minus 2 mm. Or what is the correct answer? 0.3 mm. अतिशय सोपे सोपे आणि फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन तुमच्याकडे आहेत. यात आय डोंट थिंक की काही प्रॉब्लेम असायला पाहिजे. दीदी आणि माझा बाबू आणि तिचा शोणा, बाबूराव आणि शोणाताई सगळ्यांना कळत आहे का? बाबू बघताय का? शोणा बघते का? ओके, बघा इकडे पुढे काय मित्रांनो बघा. अ स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर इज धिस. ओके, amount of heat required to increase the temperature of a copper utensils of mass 50 gram is equals to 2250. मी तुम्हाला म्हणलं होतं बाबूरावचा फॉर्म्युला. बाबूराव काय बोलतो? माझा बाबूराव बोलतो Q is equals to mc delta t. ओके मित्रांनो, Q किती आपल्याला काढायची आहे. M किती दिले बघा मित्रांनो. M दिलेला आहे आपल्याला 50 ग्राम. हे 50. C दिलेला आहे 0.1 आणि डेल्टा टी दिलेला आहे 30. भाई साहेब हे कुठले क्वेश्चन आहेत? एवढे सोपे क्वेश्चन आला काय म्हणलं. हे किती आहे मित्रांनो सांगा बरं. हे 150 कॅलरी. सर तुम्ही ह्या मासला केजी मध्ये का नाही कन्वर्ट केला? बरोबर आहे की नाही? तो प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो बघा, इथं जे सी दिलंय, सी कशामध्ये? ग्राम मध्ये आहे. त्यामुळे मास पण कशामध्ये घ्यायचं? ग्राम मध्ये. इथं सी मध्ये हीट कॅलरी मध्ये आहे, तो इथलं पण आन्सर कशात येणार? कॅलरी मध्ये येणार. क्लिअर आहे दादा? येस. तर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. याच्यापेक्षा सोपा अजून पुढचा क्वेश्चन आहे. काय म्हणलं बघा बरं. असं म्हणलेलं आहे की द टेम्परेचर इनसाइड आउटसाइड ऑफ ग्लास विंडो मेंटेन्ड ॲट 10 डिग्री सेल्सियस or -10 डिग्री सेल्सियस. बरं. द हीट कंडक्टेड पर मिनिट थ्रू इट इज 200 कॅलरीज. बरं. इट इज सेम if the inside temperature is now maintained at -17, the temperature okay inside window. सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो बघा बरं. टेम्परेचर डिफरन्स नेहमी कितीच राहायला पाहिजे? 20 चा राहायला पाहिजे. -17 27 ओके 273 ऍड कर. ओके चला मित्रांनो सोपा आहे, नीट लक्ष द्या. द क्वेश्चन असा आहे, कॅन आय से दॅट Q प्रोपोर्शनल टू Q जो आहे तो नेहमी प्रोपोर्शनल टू काय असणार? चेंजिंग टेम्परेचर. बरोबर नाही? मग हीट जर Q सेम राहायचं असेल, Q सेम क्वेश्चन नीट वाचला असेल तर डेल्टा टी पण काय राहायला पाहिजे? सेम राहायला पाहिजे. एक नंबर क्लिअर. नाउ सी, पहिल्या केस मध्ये टेम्परेचर डिफरन्स इन फर्स्ट केस डेल्टा टी कितना है भाई साहब? 20. मग दुसऱ्या केस मध्ये पण किती राहायला पाहिजे? 20 राहायला पाहिजे. मग बघा हा -17 डिग्री सेल्सिअस असेल, हा -17 डिग्री सेल्सिअस असेल तर डिफरन्स 20 राहण्यासाठी याच्यामध्ये मला किती ऍड करावं लागेल मित्रांनो? 20 ऍड करावं लागेल. म्हणजे किती डिग्री सेल्सिअस? 3 डिग्री सेल्सिअस. आणि 3 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन मित्रांनो सांगा बरं? 276 केल्विन. समझ में आया? यस. तो कुठला ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर ए. तो अशाच प्रकारे आपण अजून एक पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पुढचा क्वेश्चन कुठला आहे बघा बरं दादा. पुढचा क्वेश्चन आहे ओके बघा बरं. ग्राफ ऑलरेडी मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं. आय होप तुम्ही ग्राफ पाठ केला असेल. ग्राफ पाठ केल्यानंतर तुम्हाला ग्राफ येणार. कशा विचारलंय? डी थिटा बाय डी टी द एंड ऑफ कॉपर रॉड आर हेल्ड दिस आणि काय विचारलंय? डी थिटा बाय डी टी वर्सेस एल. ओके, तो ग्राफ कसा आहे मित्रांनो सांगा बरं. याचा जर विचार केला तुम्हाला माहित आहे Q इज इक्वल्स टू के ए डी टी बाय डी एक्स म्हणजे डी थिटा बाय डी एक्स. कळलं? ओके. पुढे बघा. वेन ग्राफ बेस रिप्रेझेंट्स रिलेशनशिप बिटवीन डी थिटा बाय डी टी. ओके 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 ओके. आता मी काय करतो मित्रांनो, एका मिनिटासाठी सिलेक्ट करतो आणि चेंज करतो. ओके, वेगळा क्वेश्चन आहे. विच ग्राफ बेस्ड रिप्रेझेंट्स द रिलेशनशिप बिटवीन डी थिटा बाय डी टी, द रेट ऑफ फ्लो ऑफ हीट अँड एक्स. ओके, तर बघा रेट ऑफ फ्लो ऑफ हीटचा फॉर्म्युला काय येतो बघा. रेट ऑफ फ्लो ऑफ हीटचा फॉर्म्युला डी थिटा बाय डी टी इक्वल्स टू के ए, नीट लक्ष द्या, टीएच मायनस टीसी अपॉन खाली काय येतं? एल. एकदम क्लिअर आहे. तिथून मी काय म्हणतो? वाय इज प्रोपोर्शनल टू इनव्हर्स प्रोपोर्शनल टू एक्स. कळलं की नाही? म्हणजे हा जो ग्राफ येणार तो ग्राफ कसा येणार? पॅराबोला. म्हणजे असा झालं. तर विच ऑप्शन इज करेक्ट मित्रांनो? दिस इज द करेक्ट ऑप्शन. असेच आपण क्वेश्चन वेगवेगळे बघूया. आता पुढचा क्वेश्चन बघा बरं. पुढचा क्वेश्चन जो आहे अजून सोपा असणार. मेटल रॉड इज हिटेड ॲट वन एंड. बरं.
3 होल्स आर ड्रिल्ड इन द रॉड ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर. एक रॉड घ्या, ओके, आणि हिट केलं त्याला, आणि तिथं काय केलं मित्रांनो, 3 हे गोष्टी घेतल्या, 1 2 3. ओके, 3 holes are drilled in the rod at distance of 5 centimeter, 9 centimeter, 14 centimeter from the hot end, and 3 thermometers are inserted in them. But in the steady state, thermometer A, B shows 90 and 70 respectively. Then temperature recorded by thermometer C is okay. काय टेन्शन आहे मित्रांनो. क्वेश्चन बघा, एक रॉड घेतलाय, रॉड मध्ये इथून 5 सेंटीमीटरला एक थर्मोमीटर ठेवलाय, पुढं इथून 9 सेंटीमीटरला दुसरा थर्मोमीटर ठेवलाय, आणि इथून पुढं 14 सेंटीमीटरला तिसरा थर्मोमीटर ठेवलाय, 3 थर्मोमीटर ठेवले. ओके, पुढं द टेम्परेचर ऑफ ए अँड बी. ओके, पहिला काय म्हणलं, ए चे किती आहे 90 डिग्री सेल्सिअस, बी चे किती आहे 70 डिग्री सेल्सिअस, आणि ह्या तुला सी चे टेम्परेचर विचारले. गुड, आणि स्टेडी स्टेट म्हणलेलं आहे. आता नीट लक्ष दे, व्हॉट डू यू मीन बाय स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट मध्ये dt बाय dx जो आहे तो नेहमी कसा राहतोय, कॉन्स्टंट, कुठल्या पण 2 पॉइंट मध्ये. बरोबर, बर, नीट बघ. आता कॅन आय से दॅट, इथं लिहितो मी, dt बाय dx बिटवीन ए बी should be equals to dt by dx between BC. ओके, ए बी मध्ये मला सांगा बरं टेम्परेचर डिफरन्स किती आहे, 90 आणि 70. तो कितीचा असणार, 20 चा. आणि ए बी ची लेंथ किती आहे, हे 5 आणि हे 9, हे 5 आणि 4 9, खाली किती आहे 4. एकदम तुम्हाला कळलं, यस, मी काय 90 मायनस 70. ओके, परत इथं आता dt किती असणार, dt इथं असणार 70 मायनस TC, आणि खालची लेंथ किती आहे सांगा, हे 9 आहे आणि 14 आहे, ये 9 है और ये 14 है, तो कितना आ जाएगा मित्रों सांगा बरं, इधर आएगा 5. समझते हैं, और इसको गुलू गुलू करो तो क्या आएगा 4 25, तो 25 इज इक्वल्स टू क्या आना 70 माइनस TC. देयरफॉर TC इक्वल्स टू क्या आला 70 माइनस 25, एंड दैट हैज टू बी किती मित्रांनो सांगा बरं रे, 70 माइनस, अयो मास्टर एवढं सोपं येत नाही तुम्हाला, 70 माइनस 40 येते किती येते सांगा 45 डिग्री. तो अशा प्रकारे आजचे सोपे सोपे क्वेश्चन आहेत, अजिबात काही घबरायचं नाहीये, जे तुम्हाला सांगितलेलं आहे तेच येत आहे, क्वेश्चन खूप सोपे आहेत याचे. ओके, चला मित्रांनो पुढे जाऊया, आणि परत पुढचा क्वेश्चन बघा कुठला आहे. सॅम्पल ऑफ ऑक्सिजन गॅस अँड सॅम्पल ऑफ हायड्रोजन गॅस बोथ हॅव सेम मास सेम. ओके, रेशिओ ऑफ देअर ऍब्सोल्यूट टेम्परेचर, हे KDG चा क्वेश्चन आहे, याला थोडं बाजूला टाका. परत एकदा, द कोएफिशिएंट ऑफ सुपरफिशियल एक्सपान्शन इज ax टाइम्स कोएफिशिएंट क्यूबिकल. सुपरफिशियल म्हणजे बीटा, सुपरफिशियल म्हणजे काय म्हणतात बीटा, तो बीटा इज 1 बाय x टाइम्स ऑफ गॅमा असं विचारले. जा क्वेश्चन मध्ये दिले, x ची व्हॅल्यू विचारा. बीटा म्हणजे काय असते, बीटा म्हणजे असते 2 अल्फा, 1 बाय x ला 1 बाय x, गॅमा म्हणजे काय असते 3 अल्फा, अल्फा अल्फा कॅन्सल, तो x इक्वल्स टू काय येणार 3/2. समझ में आ रहा है क्या, यस. ओके, तर पुढे जाऊया मित्रांनो, सोपा 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 सोपा. ओके, आता बघू पुढचं काय बघा, कुठला आहे क्वेश्चन. 2 युनिफॉर्म ब्रास रॉड्स A and B of length L and 2L and radiant 2 RNR respectively are heated to same temperature. The ratio of the increase in volume of rod A to that of rod B. Ratio of increase in volume. ओके, सोपा आहे बघा. इन्क्रीजिंग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, लय सोपा आहे. इन्क्रीजिंग व्हॉल्यूम जे आहे डेल्टा V इज इक्वल्स टू काय असते V गॅमा. ओके, डेल्टा V इक्वल्स टू काय असते V गॅमा डेल्टा T. इन्क्रीजिंग व्हॉल्यूमचा रेशो विचार, तो बेसिकली गॅमा डेल्टा T सेमच आहे, तो डेल्टा V1 बाय डेल्टा V2 इज इक्वल्स टू काय असणार V1 बाय V2. एकदम क्लिअर. आणि रॉड आहे, रॉडचा जो एरिया असतो तो असतो पाय R स्क्वेअर L, म्हणजे इथं असणार पाय R1 स्क्वेअर इंटू L1, इथं असणार पाय R2 स्क्वेअर इंटू L2. झालं. R1 म्हणजे किती सांगा मित्रांनो 2R. ओके, मग इथं काय ठेवणार 2R, म्हणजे इथे काय येणार 4R चा स्क्वेअर, आणि खाली काय येणार R चा स्क्वेअर, वर काय येणार L चा स्क्वेअर, आणि खाली काय येणार सांगा बरं मित्रांनो 4L चा स्क्वेअर. झालं. म्हणजे कॅन आय से दॅट सगळे कॅन्सल होऊन आन्सर किती असते 1:1. दिस इज ऑल्सो व्हेरी इझी क्वेश्चन. परत पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे बघा, द साइड ऑफ कॉपर क्यूब इज 1 मीटर ऍट 0 डिग्री सेल्सिअस
व्हॉट विल बी द चेंज इन इट्स व्हॉल्यूम व्हेन इट्स हिटेड टू 100 डिग्री सेल्सियस. मित्रांनो यात काय अवघड आहे का सांगा बरं. फॉर्म्युला लय सोपा. डेल्टा व्ही इक्वल्स टू व्ही गामा डेल्टा टी आणि व्ही ला तुम्ही काय लिहू शकता एल क्यूब आणि सगळं तुम्हाला दिलेलं आहे. हे बघा अल्फा दिलाय, चेंज इन व्हॉल्यूम तुम्हाला काढायचंय तर अल्फा दिलंय तर तिथं गॅमा पाहिजे तर तुला तुम्ही काय करणार 3 अल्फा. तो हा क्वेश्चन मैं तुमच्यावर सोडून देता है. अब तुम्हारे हवाले वतन साथियों अगला क्वेश्चन मैं करेगा, तुमको डरने का नहीं है. ओके पर पुढचा क्वेश्चन ओके बघा बरं काय म्हणलं मित्रांनो, घाबरू नका अजिबात. काय म्हणलंय, अ कंपोजिट स्लॅब कन्सिस्ट ऑफ टू मटेरियल्स having coefficient of thermal conductivity K and 2K, thickness X and 4X. But the temperature of the two outer surfaces are T2 and T1. The rate of heat transfer through the slab. Okay, लय सोपं आहे बघा. Can I say that boys की मित्र आणि मैत्रिणींनो हे असं असतंय, हे असं असतंय, हे असं असतंय. ठीक आहे, दोन सेक्शन झाले, सेक्शन 1 आणि दुसरा सेक्शन 2. आणि थिकनेस दिले, याची एक्स दिली, याची 4x दिली. ओके, कंडक्टिव्हिटी काय दिली, याची k दिली आणि याची किती दिली मित्रांनो 2k दिले. टेम्परेचर याचं काय दिले T2 दिले आणि याचं काय दिले T1 दिले. आणि तुम्हाला काय विचारलं, क्यू विचारलं. क्यू 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 मी करू का क्यू, मी तुम्हाला सांगितलं होतं नोट मध्ये लिहून दिलं होतं बघा. नोट मध्ये पॅरलल नंतर काय लिहून दिलं सांगा बरं. क्यू इज इक्वल्स टू डेल्टा टी अपॉन आर थर्मल. ओके, मग काय म्हणा मित्रांनो, डेल्टा टी ला काय लिहू शकतो T2 बाय T1, आर थर्मल काय ना एल बाय के ए. ओके, एल किती आहे पहिल्याचा एक्स, के किती आहे के इंटू येणार ए दिलाय ना इथे यस. आणि प्लस काय ना मित्रांनो सांगा बरं इथं याचा एक्स किती आहे 4x, एल बाय के ए हे किती आहे 2k इंटू ए. सोपा एकदम. चला तर मित्रांनो याला आपण काय करू शकतो, क्यू ला क्यू, ए हा वर जाणार, के ए दोन्ही वर जाणार, T2 मायनस T1. ओके, जसं के ए वर जाणार तो के इथं घेऊ आणि आपण ए इथं घेऊ. ठीक आहे, राहणार काय मित्रांनो एक्स आणि 4x आणि 4/2 म्हणजे इथे किती राहणार 3x. सो मग ह्याला स्टँडर्ड सोबत कम्पेअर करा, येस तुम्हाला काय विचारलंय, दिस एफ कुठं आहे, एफ. ओके, समथिंग इंटू एफ. ओके, तिथून मला काय करते मित्रांनो, एफ म्हणजे काय असलं पाहिजे 1/3. सोपा आहे का क्वेश्चन, येस इट्स व्हेरी इझी. जे फॉर्म्युला दिले ते फॉर्म्युले बघायचे, जास्त डोकं लावायची गरज नाहीये. चला पुढचा क्वेश्चन. द कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपांशन ऑफ ब्रास रॉड आर अल्फा 1 and alpha 2 respectively. Length of the brass rod is L1 and L2 respectively. If L2 minus L1 is maintained same but at all temperature, which of the following option is correct? म्हणजे काय जरी झालं तर L2 minus L1 कसा आहे मित्रांनो सेम आहे. बर नीट लक्ष द्या. आता गोष्ट अशी आहे, पहिला रॉड आहे L1 चा. ओके, आणि दुसरा रॉड आहे L2 चा. हे L1 हे L2 बरोबर. समजा थोड्या वेळानंतर हा L डॅश झाला आणि हा किती झाला L2 डॅश झाला. एकदम क्लिअर आहे बघा, नीट लक्ष द्या, नीट बघा. तो कॅन आय से दॅट, नीट बघा, L2 मायनस L1 नेहमी कॉन्स्टंट आहे, म्हणजे सेमच आहे. म्हणजे मी असं म्हणू का की पहिल्या केस मधला L2 मायनस L1 आणि दुसऱ्या केस मधला L2 डॅश मायनस L1 डॅश दोन्ही कशात सेम. म्हणजे काही जरी झाली, किती जरी लेंथ वाढली, दोघातला डिफरन्स कसा आहे रे सेम. बरं मी याला तिकडे इकडे घेऊन जा, तिथं काय ना सांगा मित्रांनो, याला इकडे आणलं तर काय असते L1 डॅश मायनस L1 आणि याला तिकडे घेऊन काय येते L2 डॅश मायनस L2. म्हणजे याला काय लिहू शकतो डेल्टा L1 आणि याला काय लिहू शकतो डेल्टा L2. आणि डेल्टा एल चा फॉर्म्युला तुला माहित आहे एल अल्फा डेल्टा टी. म्हणजे काय ना L1 अल्फा 1 डेल्टा टी इक्वल टू L2 अल्फा 2 डेल्टा टी. डेल्टा टी काय होणार कॅन्सल. म्हणजे फॉर्म्युला काय लक्षात ठेवणार दादा, L1 अल्फा 1 इक्वल्स टू L2 अल्फा 2. and this is very important आणि खूप ठिकाणी येणार, त्यामुळे लक्षात ठेवायचं. जर दोन रॉड मध्ये टेम्परेचर डिफरन्स सेम असेल तर नेहमी काय लक्षात ठेवायचं L1 अल्फा 1 इक्वल्स टू L2 अल्फा 2. जाऊ का मित्रांनो पुढे, चला पुढे जाऊया. लेट्स सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणते बघा, टू रॉड्स ऑफ सेम मटेरियल सेम लेंथ and same radius transfer given amount of heat T second when they are joined end to end. When they are joined one above another, they will transfer same heat in the same condition in time. ओके, क्वेश्चन तुम्हाला कळलं असेल परत वाचतो. दोन रॉड दिलेत बघा, वाचले क्वेश्चन. ओके, दोन रॉड दिलेत जेव्हा ते एंड टू एंड कनेक्ट आहेत, एंड टू एंड असं सिरीज कनेक्शन. आणि याच्यामध्ये क्यू दिले तुम्हाला. क्यू किती असतं रे,
आर सॉरी डेल्टा टी अपॉन आर थर्म, हे तुम्हाला मी सांगितलं. सगळ्याच डायमेन्शन वगैरे सेमच आहे. ठीक आहे. मग हे क्यू ला काय लिहू शकतो, हीट अपॉन टाइम. ठीक आहे. हीट किती दिली, सेम गिवन अमाउंट ऑफ टी सेकंड. ओके. गिवन अमाउंट ऑफ हीट क्यू इन टी सेकंड, हे डेल्टा टी आहे. डेल्टा टी ला डेल्टा टीच ठेवा. इथं काय लिहू शकता, एल बाय के ए, आणि इथं पण काय लिहू शकता मित्रांनो, एल बाय के, बिकॉज सगळ्यांचे डायमेन्शन कशा सेम झालं. म्हणजे इथून क्यू बाय टी किती येणार सांगा बरं मित्रांनो, इथून क्यू बाय टी येणार डेल्टा टी इंटू के ए अपॉन खाली काय येणार 2L. हे झालं नंबर 1. आता नंतर काय झालं, हेच रॉड वन ऑन अनादर, म्हणजे असे ठेवले असे. हे कुठलं कनेक्शन झालं, पॅरलल. आणि पॅरलल मध्ये जे क्यू नेट असतंय ते काय असतंय, Q1 प्लस Q2. फॉर्म्युला तोच वापरायचा. काय Q1 चा फॉर्म्युला काय, के ए डेल्टा टी बाय एल, आणि ह्याचा पण फॉर्म्युला काय, के ए डेल्टा टी बाय एल. म्हणजे हे आणि ह्याला काय म्हणू आपण, सेम अमाऊंट ऑफ हीट क्यू, आणि तुम्हाला काय करायचं टी डॅश. टी डॅश म्हणजे इथं काय मित्रांनो, क्यू अपॉन टी डॅश इक्वल्स टू काय येणार, 2 के ए डेल्टा टी बाय एल. एकदम क्लिअर. आता या दोघांना कम्पेअर करा आणि टी आणि टी डॅश मध्ये रिलेशन काय ते मला सांगा. येस बघा, नीट लक्ष द्या. इथून इथून दोघांना डिवाइड करा, काय पण करू शकता तुम्ही. मी काय करतो बघा, क्यू बाय टी डॅश. ओके नीट बघा. ओके 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 बघा, क्यू बाय टी डॅशला क्यू बाय टी डॅश इथे लिहितो, आणि पुढे काय करतो बघा, वर 2 ने मल्टिप्लाय करतो, खाली 2 ने मल्टिप्लाय करतो. का नंतर सांगतो. ह्याला 1 2 ने मल्टिप्लाय, खाली 2 ने मल्टिप्लाय. वर काय केल्यावर काय 4, नंतर काय येणार के ए डेल्टा टी, आणि खाली 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार 2L. ओके. मला सांगा के ए डेल्टा टी बाय 2L म्हणजे काय असते, क्यू बाय टी. बर, म्हणजे क्यू बाय टी डॅश इक्वल्स टू 4 इंटू क्यू बाय टी. क्यू क्यू कॅन्सल झालं. तर मित्रांनो मला सांगा बरं काय ते टी डॅश इक्वल्स टू काय, therefore टी डॅश इक्वल्स टू टी अपॉन 4 सेकंड. दिस वॉज द ऍप्लिकेशन ऑफ काय सांगा रे, सिरीज आणि पॅरलल. मी तुम्हाला पार्ट करायला सांगितलं. सिरीज म्हणलं की क्यू असं काढायचं, पॅरलल म्हणलं की क्यू असं काढायचं. आणि दोघांच्या पण सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या, आणि ह्या दोघांचं मी कनेक्शन काढलं. ह्याला मी 4 न वर 2 न मल्टिप्लाय केलं, खाली 2 न मल्टिप्लाय केलं, आणि त्याची व्हॅल्यू मी तिथे ठेवली. कळलं का मित्रांनो. पुढे जाऊया परत. पुढचा क्वेश्चन बघा. लिक्विड having cubical expansion gamma is kept in a copper vessel, बरं, having coefficient of linear expansion gamma by 3. If the heat is supplied to the vessel, the original level of liquid in the vessel is. आता नीट लक्षात मित्रांनो, क्यूबिक एक्सपान्शन गॅमा दिलाय. ओके. आणि लिनियर एक्सपान्शन जो कशाचा आहे, लिनियर एक्सपान्शन गॅमा दिलाय. मग याचा क्यूबिकल एक्सपान्शन काय येणार गॅमा, आणि ह्याचा पण क्यूबिकल एक्सपान्शन किती आहे गॅमा, हे तुम्हाला कळलं. की लिनियर एक्सपान्शन गॅमा बाय 3 म्हणजे क्यूबल किती आहे गॅमा, म्हणजे दोघांचं पण गॅमा गॅमा आहे का नाही दादा. मग मला सांगा मित्रांनो, दोघांचे गॅमा असेल तर दोघांचं जेवढं लक्षात. मग आता काय केलं माहिती का, एका याच्यामध्ये मी लिक्विड भरलं. ओके. आता बघा काय होणार, हीट केल्यावर ज्या रेटने लिक्विड वर जाणार त्याच रेटने हा जो सॉलिड आहे तो मोठा होणार. ज्या रेटने लिक्विड वर जाणार त्याच रेटने सॉलिड मोठा होणार. ज्या रेटने लिक्विड वर जाणार त्याच रेटने सॉलिड मोठा होणार. बरोबर. म्हणजे वर पण जातंय आणि एक्सपांड पण होतंय. लिक्विड वर जाते, सॉलिड एक्सपांड होते. या दोघांच्या केसमध्ये देर वोंट बी एनी चेंज इन द लेवल ऑफ लिक्विड. एकदम क्लिअर आहे. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे सांगा बरं, विल रिमेन ऑलमोस्ट सेम. समजलं मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. बिकॉज जेवढ्यानं वेसल वाढते तेवढ्याच लिक्विड पण वाढते. मग लिक्विड समजा 2 ने वाढलं तर वेसल पण 2 ने वाढणार, त्यामुळे लिक्विड परत कुठे येणार, खाली येणार. येस. पुढचा क्वेश्चन बघूया आपण मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. सोपा आहे. काय, सब्लिमेशन. पुढे काय म्हटलं, पीस ऑफ आईस मेल्ट्स कम्प्लिटली. वाचा बरं क्वेश्चन मित्रांनो, छान क्वेश्चन आहे. पीस ऑफ आईस melts completely when it falls from height of h. But only 20% of the heat reduced is absorbed by the heat. But absorbed by the ice, and all energy of ice gets converted into heat during the fall. But put the value of h is, okay, a piece of ice melts completely when it falls from height h. But only 20% of the heat produced is used by ice.
ओके अज्युम ओके ओके काय टेन्शन नाही मित्रांनो. बघा एक गोष्ट तुम्हाला दिली मित्रांनो, काय दिली बघा बरं. तुम्हाला इथे दिली आहे की एनर्जी ड्यू टू फॉल, एनर्जी ड्यू टू फॉल इक्वल टू हीट, हे तुम्हाला दिले. ओके एनर्जी ड्यू टू फॉल काय असते, mgh, mgh आणि दिस शुड बी इक्वल्स टू हीट. ओके तो Q इक्वल्स टू काय आलं समजा मित्रांनो mgh, इथून मला आलं एकदम क्लिअर. पण यातली फक्त 25% हीट यूज होते. कोणी यूज करते आईस. तो Q ऑफ आईस इज काय असणार Q/4, म्हणजे Q ऑफ आईस इज इक्वल्स टू काय असणार mgh/4. इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता बघा आईस मेल्ट होते, मेल्ट म्हणजे फेज चेंज होते आणि फेज चेंज झाले की क्यूचा फॉर्म्युला आपण वापरतो m इंटू एल. म्हणजे बेसिकली मी काय लिहू शकतो मित्रांनो, m इंटू एल इज इक्वल्स टू mgh/4. चला एम्मा एम्मा क्या हो गया कैंसल, म्हणजे आंसर काय येणार 4l/g शुड बी इक्वल्स टू 4l/g, 4l/g शुड बी इक्वल्स टू h. तर एल तुम्हाला दिले किती दिलं सांगा 3.5. येस म्हणजे काय लिहू बघा मग एल ठेवतो 4 इंटू 3.5 इंटू 10⁵ एटेंट हीट आणि पुढे काय दिले जी किती ठेवले मित्रांनो 10. आणि दिस शुड बी इक्वल्स टू काय तुम्हाला एच. म्हणजे काय येणार सांगा बरं, इसको गुलगुली किया तो 4×5 = 20 आणि हे काय येणार 140 काय येणार किलोमीटर. सोपा क्वेश्चन कळलेला आहे. येस तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे सांगा मित्रांनो, ए ऑप्शन. हळूहळू कळतंय. येस तर पुढे जाऊया परत. पुढचा क्वेश्चन, रेट ऑफ फ्लो ऑफ हीट थ्रू द सिलेंडर रॉड इज h1. The temperature of the ends of the rods are T1 and T2. If all the dimensions of the rod are doubled and the temperature difference remains same, now heat of flow becomes. Okay, सोपा क्वेश्चन आहे, तुम्ही करू शकता मित्रांनो. फॉर्म्युला कुठला वापरायचा बघा बरं. फॉर्म्युला आहे Q इक्वल्स टू K A डेल्टा T बाय L आणि सगळे डायमेन्शन आपण काय केले डबल केले का सांगू तुम्हाला इथे. ओके मग Q1 लाच काय लिहू शकतो K, A ला काय लिहू शकतो रॉडचा πr² डेल्टा T बाय L, हे झालं Q1. आता Q2च्या केसमध्ये काय झालं, सगळे डायमेन्शन डबल झाले. डबल म्हणजे काय येणार K ला Kच येणार, पाय ला पाय राहणार, R डबल झाला हा किती होणार मित्रांनो 4r² इंटू डेल्टा T आणि खालची पण लेंथ डबल झाली, मग ही लेंथ किती होणार 2L. कळलं की नाही. म्हणजे इधर से मेरे को सगळ्यांना कॅल्क्युलेशन वगैरे केलं तर Q2 इक्वल्स टू हे 2 टाइम्स येणार, 2 टाइम्स ऑफ Q1 दॅट इज H2 इक्वल्स टू 2H1. सोपा क्वेश्चन. येस ओके अजून बघतो बरे वेगळे कुठले क्वेश्चन आहेत का. हे टेम्परेचर ऑफ जंक्शन कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलंय, हे होऊन जाईल, यात काही टेन्शन नाहीये. व्हॉट इज द चेंज इन व्हॉल्यूम आयन स्पियर, हे पण होऊन जाईल. द व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पियर इन्क्रीजेस बाय 0.3%, डेल्टा व्ही तुम्हाला दिलं, हे होऊन जाईल. The temperature difference between the two sides of an iron plate are 1 centimeter thick is 9 degrees Celsius. Heat transmitted through the plate is this at steady state. Thermal conductivity याचा पण फॉर्म्युला तोच वापरायचा. कुठला फॉर्म्युला वापरायचा सांगा बरं मित्रांनो. सगळं दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. फॉर्म्युला कुठला Q इज इक्वल्स टू हा फॉर्म्युला वापरायचा K A डेल्टा T बाय L. बस काय दिले पुन्हा काय विचारले, बट इथे जे दिलंय heat is transmitted through the plate at 10 kilocalorie per meter square per second per meter square watt per second. अच्छा 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 म्हणजे ही जे हे दिले हे तुम्हाला दिलंय Q/A दिलंय बघा 10 किलो पर सेकंड पर मीटर स्क्वेअर, म्हणजे हे काय दिले Q/A दिले. ओके म्हणजे Q/A इक्वल टू K डेल्टा T बाय L. ओके तो Q/A ला तुम्ही काय ठेवणार 10 किलो कॅलरी. K आपल्याला काढायचे, डेल्टा T किती आहे मित्रांनो 9 आणि ही जी लेंथ आहे 1.8 सेंटीमीटर आहे, तो 1.8 इंटू 10⁻⁻ काय होणार -2. यस म्हणजे आंसर काय येणार सांगा बरं 20 आणि इसको किया तो आंसर क्या आ जाएगा 0.02. तो ऑप्शन नंबर ए. कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. दिस इज व्हेरी इझी, सोपे आहेत. आता म्हणजे ह्या टाइपचे क्वेश्चन आहे मित्रांनो, याच्यापेक्षा जास्त काय वेगळं नाहीये. फाइंड द व्हॅल्यू ऑफ -1
इन केल्विन भाई साहब। रेट ऑफ फ्लो ऑफ इट थ्रू द कॉपर विथ टेम्परेचर थर्मल रेजिस्टन्स विचारलं मित्रांनो। थर्मल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? डेल्टा टी अपॉन क्यू। झालं, डेल्टा टी बाय क्यू करा, यू कॅन गेट द थर्मल रेजिस्टन्स। म्हणजे ऑलमोस्ट सगळे पीवाय क्यू आता आपल्याला मित्रांनो काय होऊ शकतात? सॉल्व्ह होऊ शकतात। किंवा हा न्यूटन्स लॉज ऑफ कूलिंग हा क्वेश्चन वाचा बरं मित्रांनो। एक न्यूटन लॉज ऑफ कूलिंगचा क्वेश्चन घेऊया। अ हॉट बॉडी at a temperature of T is kept in a surrounding T naught. Good. It takes time T1 from T. Okay. It takes time T1 to cool from T to T naught. It takes time T2 to cool from T2 to T3, and it takes time T3 to cool from T3 to T4. If T1 minus T2 equals to T2 minus T3 equals to T3 minus T4, then ओके बघा बरं, प्लीज ड्रॉ द डायग्राम. तर काय काय दिलं मित्रांनो बघा बरं. सगळ्यात अगोदर काय दिले? अ हॉट बॉडी ॲट टेम्परेचर टी इज केप्ट इन अ सराउंडिंग ऑफ टेम्परेचर टी नॉट. इट टेक्स टाइम T1 म्हणजे टी ला ओके टी पासनं कुठे यायचं मला मित्रांनो? T2 ला. त्याला टाइम लागतो T1. T2 पासनं कुठे यायचंय? T2 to cool from T2 to T3. ओके T2 to T3 यायला T2 टाइम लागतो आणि T3 ला यायला काय लागतंय? T3 to T4 यायला टाइम लागतो T3. 3 टाइम दिलेत. ओके आणि तुम्हाला विचारलंय की कुठला टाइम जास्त आहे आणि तुम्हाला गोष्ट कशी दिली मित्रांनो? प्रत्येकातला डिफरन्स हा सेम दिलाय. ओके 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 काय टेन्शन आहे. ओके तर गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. बघा म्हणजे तुम्ही असं याला इमॅजिन करू शकता 70 वरनं 60, 60 वरनं 50 आणि 50 वरनं किती आहे मित्रांनो? 40. आणि ह्याला टाइम लागतो T1, ह्याला लागतो T2 आणि ह्याला लागतो T3. कळलं की नाही? तो नीट लक्षात आहे मित्रांनो. न्यूटनचा लॉ काय सांगतो नीट बघा. जो रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T मायनस T नॉट असतो. कळलं की नाही? म्हणजे बाजूचं त्या इन्स्टंटचं टेम्परेचर जेवढं कमी तेवढा हा स्लो होणार. बरोबर की नाही? आणि टेम्परेचर जेवढं जास्त तेवढा हा फास्ट होणार. याचं टेम्परेचर जास्त आहे हे फास्ट असणार. याचं टेम्परेचर कमी आहे त्यामुळे हा स्लो असणार. याचं टेम्परेचर कमी आहे त्यामुळे हा पण कसा असणार? स्लो असणार. कळतंय की नाही? त्यामुळे आन्सर काय आहे ना मित्रांनो सांगा बरं. सगळ्यात स्लो T3 आहे. तो T3 इज ग्रेटर दॅन T2 इज ग्रेटर दॅन T1. कळतंय का? बघा बरं म्हणजे न्यूटनच्या लॉचं बेसिक डेफिनेशन तेच आहे. काय डेफिनेशन आहे? जेवढ्या सराउंडिंगचं टेम्परेचर कमी तेवढा तो स्लो होणार. त्यामुळे कुठला ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर सी. बस असे सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. असेच अजून खूप सारे क्वेश्चन्स आहेत बट सोपा आहे. फोर्स एक्झर्टेड द युनिफॉर्म स्टील रॉड क्रॉस सेक्शन एरिया इलॅस्टिसिटीचा क्वेश्चन आहे मित्रांनो हा. हा बस काय नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे तो वी हॅव सॉल्व्ड ऑलमोस्ट ऑल द PYQs म्हणजे केले. आणि मी परत ते सांगतो जर एखाद्या चॅप्टर मध्ये 100 PYQ असेल तर मी 60 करायला पाहिजे आणि तुम्ही 40 करायला पाहिजे. एवढा तर रेशो पाहिजेच. त्यामुळे मी जेवढे PYQ केलेत मोस्ट ऑफ दी केलेले आहेत. बाकी राहिलेले सगळे PYQ तुम्ही सॉल्व्ह करा मित्रांनो. आणि अशा प्रकारे हा जो सेक्शन आहे हा जो चैप्टर है तो अपन एंड करूया. फिर मिलेंगे नए चैप्टर में नए जोश के साथ, नए होश के साथ, नए होप के साथ. तो चलिए मित्रांनो मैत्रिणींनो पुन्हा भेटूया. फिर मिलेंगे चलते चलते.